आज आपण 12वीचा जो इलेक्ट्रोस्टॅटिक हा चॅप्टर आहे त्या चॅप्टरचा एक्झरसाइज स्टार्ट करणार आहोत. तर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 212 आणि 213 वरती क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर आपण न्यूमरिकल्स स्टार्ट करूया पहिल्यांदा. तर न्यूमरिकल्स क्वेश्चन नंबर 3 पासून स्टार्ट होत आहेत. क्वेश्चन नंबर 3. ओके, मी न्यूमरिकल वाचतो. ए डायपोल विथ इट्स चार्जेस मायनस क्यू अँड प्लस क्यू लोकेटेड ॲट द पॉइंट्स. आपल्याकडे काय सांगितलं आहे, एक इलेक्ट्रिक डायपोल आहे आणि आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक डायपोलमध्ये दोन चार्जेस असतात, एक असतो प्लस क्यू आणि एक असतो मायनस क्यू. तर तुम्हाला दोन्ही चार्जेसचे काय दिलेत, कोऑर्डिनेट्स दिलेत. तर मायनस क्यू चार्जेसचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 मायनस बी 0 आणि प्लस क्यू चार्जचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 प्लस बी 0. इज प्रेझेंट इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आणि हा डायपोल किंवा हे दोन चार्जेस आपण कशामध्ये ठेवलेत, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये. हुज इक्विपोटेन्शियल सरफेसेस आर प्लेन्स पॅरल टू वाय झेड प्लेन. आणि त्या इलेक्ट्रिक फील्डचा जो इक्विपोटेन्शियल सरफेस आहे तो वाय झेड प्लेनला कसा आहे, पॅरल. वाय झेड प्लेनला इक्विपोटेन्शियल सरफेस कसा आहे, पॅरल. तर आपल्याला विचारलंय व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. तर आपल्याला काय फाइंड करायला सांगितलं, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ई बारची डायरेक्शन. आणि सेकंड आपल्याला काय विचारलंय, हाऊ मच टॉर्क वुड द डायपोल एक्सपिरियन्सेस इन दिस फील्ड. ह्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये तुमच्या डायपोलवर किती टॉर्क ऍक्ट होईल हे विचारलंय. आपल्याला डायपोलवरचा काय फाइंड करायचा आहे, टॉर्क. तर पहिल्यांदा आपण डायग्राम तयार करूया. एक आपण कोऑर्डिनेट सिस्टम घेऊया. हा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस कसा असणार आहे, ह्या बोर्डला परपेंडिक्युलर अँड आउटवर्ड. ही लाईन आपण ड्रॉ करू शकत नाही, त्यामुळे झेड ऍक्सिस आपण असा दाखवूया. दिस इज झेड ऍक्सिस, दिस इज ओरिजिन, दिस इज निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, दिस इज निगेटिव्ह वाय ऍक्सिस अँड दिस इज निगेटिव्ह झेड ऍक्सिस. आता मायनस क्यूचे कोऑर्डिनेट्स बघा, एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट मायनस बी आणि झेड कोऑर्डिनेट काय, अगेन 0. त्यामुळे तुम्हाला समजेल की एक्स आणि झेड कोऑर्डिनेट काय 0 आहेत. म्हणजे मायनस क्यू चार्ज कुठं असणार आहे, वाय ऍक्सिसवर. आणि मायनस बीचा अर्थ काय, ओरिजिन पासून बी एवढ्या डिस्टन्सवर. आणि ह्या निगेटिव्हचा अर्थ असणार आहे निगेटिव्ह वाय ऍक्सिसवर. सो ओरिजिन पासून आपण कुठे जाणार, निगेटिव्ह वाय ऍक्सिसवर. किती डिस्टन्सला, तर बी डिस्टन्सवर. फॉर एक्झाम्पल हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला मी बी मानतो. तर ह्या ठिकाणी आपलं काय असणार आहे, मायनस क्यू चार्ज. प्लस क्यू चार्जचे अगेन एक्स आणि झेड कोऑर्डिनेट काय 0 आणि क्यूचा तुम्हाला काय दिलाय, वाय कोऑर्डिनेट प्लस बी. प्लस बीचा अर्थ काय, बी एवढ्या डिस्टन्सवर अलॉंग पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. दिस इज द पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. आणि अगेन डिस्टन्स किती असणार आहे, बी. सो दिस इज द प्लस बी. आणि ह्या ठिकाणी तुमचा कोणता चार्ज असणार आहे, प्लस क्यू. मग ओरिजिनचं मायनस क्यू पासून, मायनस क्यूचं ओरिजिन पासून डिस्टन्स आहे बी, प्लस क्यूचं ओरिजिन पासून डिस्टन्स आहे बी. ओके, मग डायपोलची लेंथ किती झाली, बी प्लस बी म्हणजे 2b. हे आपण ह्या ठिकाणी दाखवूया. अलॉंग द वाय ऍक्सिस दिस इज प्लस क्यू चार्ज, दिस इज मायनस क्यू चार्ज. आणि ह्या दोन चार्जेस मधलं डिस्टन्स आहे 2b. आणि हा आपला ओरिजिन. लक्षात येते, ओके. आता आपल्याला काय सांगितलंय, इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा डायपोल ठेवलाय आपण, पण इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दिलेली नाही, ती आपल्याला फाइंड करायची आहे. आपल्याला काय सांगितलंय, जो इक्विपोटेन्शियल सरफेस आहे तो वायझेड प्लेनला कसा आहे, पॅरलल. म्हणजे इक्विपोटेन्शियल सरफेस हा वायझेड प्लेन मध्ये आहे. आता वायझेड प्लेन कुठं असणार, तुम्ही जर बघितलं तर हा जो प्लेन आहे हा कोणता ऍक्सिस, वाय ऍक्सिस. आणि बाहेर आलेला कोणता ऍक्सिस आहे, झेड ऍक्सिस. सो दिस इज वाय झेड प्लेन, वाय झेड प्लेन. आणि ह्या वाय झेड प्लेन मध्ये कोण आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस. आणि आपल्या सगळ्यांना माहित असेल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू इक्विपोटेन्शियल सरफेस. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन जी असते ती इक्विपोटेन्शियल सरफेसला कशी असते, परपेंडिक्युलर. तर इक्विपोटेन्शियल सरफेस कोणत्या प्लेनमध्ये, वायझेड प्लेनमध्ये. हा जो प्लेन आहे तो वायझेड प्लेन आहे. आणि ह्याला परपेंडिक्युलर काय असणार, तुमची इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार, अलॉंग एक्स ऍक्सिस. देअरफॉर ई बार इज अलॉंग एक्स ऍक्सिस. तुम्हाला मिळाली इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचं आपल्याला आन्सर मिळालं. सेकंड क्वेश्चन, हा जो डायपोल आहे तो डायपोल आपण कशात ठेवलाय, इलेक्ट्रिक फील्डमध्ये. तर ही इलेक्ट्रिक फील्ड ह्या डायपोलवर काय ऍक्ट करणार, टॉर्क. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड डायपोलवर किती टॉर्क ऍक्ट करते, तर पीई साइन थिटा, वेअर पी इज द इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट.
आणि इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटचा सगळ्यांना फॉर्म्युला माहित असेल, मी या ठिकाणी लिहितो P इज इक्वल टू क्यू इंटू 2L. क्यू म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ एनी चार्ज, कारण दोन्ही चार्जची मॅग्निट्यूड सेम आहे, आणि 2L म्हणजे दोन चार्जेस मधलं डिस्टन्स जे ह्या ठिकाणी किती आहे 2B. आपण काय लिहू शकतो, टाउ इज इक्वल टू टॉर्क इज इक्वल टू पी किती असणार आहे, क्यू इंटू 2L इंटू ई इंटू पी ची व्हॅल्यू काय, क्यू इंटू 2L, ई ॲज इट इज साइन थिटा, थिटा काय असणार आहे पी आणि ई मधला अँगल. आता पी म्हणजे काय, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटची डायरेक्शन कशी असते, मायनस क्यू टू प्लस क्यू. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. आणि ई बार कुठे आहे, आपण आता सांगितलं ई बार इज अलॉंग एक्स ऍक्सिस. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ ई बार अलॉंग एक्स ऍक्सिस. मग सपोज दिस इज द डायरेक्शन ऑफ पी बार, दिस इज द डायरेक्शन ऑफ ई बार, दोघांच्यात अँगल किती आहे 90. म्हणजे डायपोल मुवमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर. सो या ठिकाणी घेणार साइन 90 साइन 91. सो वी गेट क्यू इंटू 2L. 2L म्हणजे दोन चार्जेस मधलं डिस्टन्स जे किती आहे 2B. सो 2L ला 2B ने रिप्लेस करूया, इंटू ई इंटू साइन 91. सो वी गेट फायनली 2B क्यू इंटू ई. This is the torque acting on the electric dipole when placed in the uniform electric field. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या. नंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. 3 charges minus q plus capital Q and minus q are placed at equal distance on straight line. आपल्याला 3 चार्जेस दिलेले आहेत. तर पहिला चार्ज मी म्हणतो Q1, Q2 and Q3. Q1 किती आहे मायनस क्यू, Q2 प्लस कॅपिटल क्यू अँड Q3 अगेन मायनस क्यू आर प्लेस्ड ॲट इक्वल डिस्टन्स ऑन स्ट्रेट लाईन. सो दिस इज द स्ट्रेट लाईन. ह्या ठिकाणी आहे Q1, ह्या ठिकाणी आहे Q2, अगेन इक्वल डिस्टन्सवर आहे Q3. हे डिस्टन्स आहे ते कसं इक्वल आहे, तर ते डिस्टन्स मी आर मानतो. Q1 आणि Q2 मधलं डिस्टन्स आर असेल तर Q2 आणि Q3 मधलं पण आर असणार. ओके. इफ द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ द 3 चार्जेस इज 0. आता ह्या तिन्ही चार्जेसची जी पोटेन्शियल एनर्जी आहे, सिस्टीमची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती किती आहे 0. पोटेन्शियल एनर्जीला आपण काय म्हणतो यू 0. देन व्हॉट इज द रेशो ऑफ कॅपिटल क्यू एज टू स्मॉल क्यू. तर कॅपिटल क्यू अपॉन स्मॉल क्यू हा रेशो आपल्याला विचारलेला आहे. ओके, तर पहिल्यांदा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बघूया. 3 चार्ज सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी, किती चार्जेस आहेत Q1, Q2 अँड Q3. तर आपण पेयर तयार करूया, दोन दोन चार्जेसच्या पेयर्स. किती पेयर तयार होतील बघा, तर Q1 आणि Q2 ची पहिली पेयर तयार होईल. तर पोटेन्शियल एनर्जी काय होणार बघा, Q1 आणि Q2 ची 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R12. R12 म्हणजे Q1 आणि Q2 मधलं डिस्टन्स. ओके, नंतर सेकंड पेयर Q1 अँड Q3. सो पोटेन्शियल एनर्जी 1/4πε0 Q1 Q3 अपॉन Q1 आणि Q3 मध्ये डिस्टन्स R13. अँड लास्ट पेयर इज Q2 अँड Q3. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ Q2 अँड Q3 1/4πε0 Q2 Q3 अपॉन R23. ओके, आता या सगळ्यांच्यातून 1/4πε0 काय निघणार कॉमन. सो वी गेट Q1 Q2 अपॉन R12, Q1 Q3 अपॉन R13, Q2 Q3 अपॉन R23. बट आपल्याला यू किती सांगितलंय, पोटेन्शियल एनर्जी ऑफ 3 चार्ज सिस्टीम इज 0. सो यू ला आपण काय घेऊया 0 इज इक्वल टू 1/4πε0. हा डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय, आणि 0 ला जर 4πε0 ने मल्टिप्लाय केलं तरी 0 येणार. राहणार काय Q1 Q2 अपॉन R12. आता Q1 किती आहे, Q1 इज मायनस क्यू आणि Q2 किती आहे प्लस कॅपिटल क्यू अपॉन R12 म्हणजे Q1 आणि Q2 मध्ये डिस्टन्स R प्लस Q1 मायनस क्यू, Q3 अगेन मायनस क्यू, R13 1 आणि 3 मधलं डिस्टन्स किती आहे R प्लस R दॅट इज 2R प्लस Q2 प्लस कॅपिटल क्यू, Q3 मायनस क्यू अपॉन R23 म्हणजे Q2 आणि Q3 मधलं डिस्टन्स R. ओके, आता तुम्ही व्यवस्थित बघितलं ह्या दोन्ही टर्म सेमच आहेत बघा. कॅपिटल क्यू मायनस क्यू, कॅपिटल क्यू मायनस क्यू. ह्याच्याबद्दल मी काय लिहू शकतो, ही टर्म किती होणार 2 टाइम्स कॅपिटल क्यू इंटू मायनस क्यू अपॉन आर, आणि ही टर्म किती होईल मायनस क्यू इंटू मायनस क्यू प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2R.
ही ॲज इट इज. ह्या दोघांची आपण काय केली ॲडिशन. आता नंतर ही टर्म मायनस आहे, याला आपण असं लिहूया -2 कॅपिटल क्यू स्मॉल क्यू अपॉन आर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2r. हा निगेटिव्ह LHSला घ्या, काय होणार प्लस होणार 2 कॅपिटल क्यू स्मॉल क्यू अपॉन आर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2r. सॉरी, हा इकडे घ्या, मध्ये साईन कोणता असणार आहे इक्वल टू. आता काय होईल आरला आर काय होईल कॅन्सल, नंतर क्यूला ह्यातला एक क्यू काय होईल कॅन्सल, मग LHSला काय राहिला 2q आणि RHSला काय राहणार क्यू अपॉन 2. आपल्याला पाहिजे कॅपिटल क्यू अपॉन स्मॉल क्यू, सो क्यूला इकडे घ्या क्यू अपॉन स्मॉल क्यू, 2ला खाली पाठवा 1 अपॉन 4, सो वी गेट 1:4. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. ए कॅपॅसिटर हॅज सम डायइलेक्ट्रिक बिटवीन इट्स प्लेट्स. काय सांगितलंय एक कॅपॅसिटर आहे आणि त्याच्या 2 प्लेटमध्ये आपण काय घेतला डायइलेक्ट्रिक, आणि कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू DC सोर्स. सपोज दिस इज कॅपॅसिटर आणि हा कॅपॅसिटर आपण एका DC बॅटरीला काय केला कनेक्ट केला, ज्या बॅटरीचा आपण म्हणूया पोटेन्शियल डिफरन्स किती आहे V. ओके. आता ह्या बॅटरीमुळे ह्या कॅपॅसिटरचं काय होणार चार्जिंग, आणि तुम्हाला माहिती दोन्ही प्लेटवरती काय असतो इक्वल अँड अपोजिट चार्ज. म्हणजे ह्या प्लेटवर जर +Q चार्ज असेल तर ह्या प्लेटवर असणार आहे -Q चार्ज, आणि ह्या 2 प्लेटच्या मध्ये आपण काय घेतला डायइलेक्ट्रिक, ज्या डायइलेक्ट्रिकचा कॉन्स्टंट आहे K इज अ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके. पुढं द बॅटरी इज नाव डिस्कनेक्टेड अँड देन डायइलेक्ट्रिक रिमूव्ह. बॅटरी काय करायची डिस्कनेक्ट करायची आणि डायइलेक्ट्रिक काय करायचा रिमूव्ह करायचा. ओके. मग सेकंड केस काय मला सांगा, या केसमध्ये हा आपला कॅपॅसिटर, हे जे आपण बॅटरी काय केली डिस्कनेक्ट केली आणि 2 प्लेटच्या मध्ये जो डायइलेक्ट्रिक आहे तो सुद्धा आपण काढून टाकला. पण आपल्याला कंडिशन माहिती आहे बॅटरीनं काय केलं ह्या कॅपॅसिटरला चार्ज केलं, कारण कॅपॅसिटरचं काम आपल्याला माहिती आहे टू स्टोअर द चार्ज और टू स्टोअर द एनर्जी. मग त्यानं Q चार्ज काय केला स्टोअर केला, कोणामुळे बॅटरीमुळे. आता बॅटरी डिस्कनेक्ट केली तरी सुद्धा त्या कॅपॅसिटरच्या प्लेटवर किती चार्ज राहणार आहे Q. लक्षात येते ना, म्हणजे बॅटरी डिस्कनेक्ट केल्यानंतर चार्ज काय होणार चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. अजून काय केलं आपण हा डायइलेक्ट्रिक काय केला काढून टाकला. आता ज्यावेळी डायइलेक्ट्रिक होता त्यावेळी ह्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती होती A∈0K अपॉन D काय असणार आहे हा 2 प्लेट मधलं डिस्टन्स. आता आपण डायइलेक्ट्रिक काढून टाकला इथून मधून, म्हणजे इथं कोण असणार आहे बाय डिफॉल्ट एअर असणार आहे, एअर ॲज अ डायइलेक्ट्रिक, आणि एअरचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो 1. त्यामुळे ह्या ठिकाणी कॅपॅसिटी किती होणार A∈0 अपॉन D, कारण K ची व्हॅल्यू किती झाली 1. आता ह्या कॅपॅसिटीला किंवा कॅपॅसिटन्सला आपण म्हणूया C डॅश. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे थिअरीला आपल्याला झालेलं आहे की ज्यावेळी आपण डायइलेक्ट्रिक इन्सर्ट करतो त्यावेळी कॅपॅसिटी K टाइम्सनं वाढते. ह्या ठिकाणी आपण उलटं केलंय, डायइलेक्ट्रिक रिमूव्ह केलाय म्हणजे कॅपॅसिटी K टाइम्सनं काय होणार कमी होणार. ओके. वाटलं तर आपण काय करूया ह्या C डॅशला ह्या C न डिवाइड करूया, मग तुम्हाला आन्सर काय मिळेल बघा C डॅश अपॉन C इज इक्वल टू A∈0 अपॉन D. ही कोणाची व्हॅल्यू झाली C डॅशची, अपॉन C ची व्हॅल्यू काय असणार आहे A∈0K अपॉन D वरती जाणार इंटू मल्टिप्लाय D अपॉन A∈0K. A∈0 ला A∈0 कॅन्सल, D ला D कॅन्सल, सो वी गेट C डॅश अपॉन C इज इक्वल टू 1 अपॉन K. सो फायनली वी गेट C डॅश इज इक्वल टू, C ला तिकडे पाठवा C अपॉन K. म्हणजे अगोदर कॅपॅसिटी किती होती C डायइलेक्ट्रिक असताना, डायइलेक्ट्रिक रिमूव्ह केल्यानंतर कॅपॅसिटी किती झाली C डॅश, आणि ती किती आहे पहिल्यापेक्षा K टाइम्सनं काय आहे कमी आहे. ठीक आहे. पुढे बघूया आपण आता. द बॅटरी इज नाव डिस्कनेक्टेड अँड then dielectric is removed. State whether the capacitance means C. नंतर energy stored in it, energy चा सिम्बॉल आहे U means energy, इलेक्ट्रिक फील्ड E, चार्ज स्टोअर्ड म्हणजे Q, अँड व्होल्टेज V will increase, decrease or remains constant. तर ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत कॅपॅसिटरच्या रिलेटेड त्या इन्क्रीज होणार डिक्रीज होणार का रिमेन्स कॉन्स्टंट कधी आफ्टर रिमूव्हल ऑफ डायइलेक्ट्रिक अँड आफ्टर डिस्कनेक्ट बॅटरी. तर ह्या फिजिकल क्वांटिटीवरती त्या डायइलेक्ट्रिक आणि बॅटरी रिमूव्ह केल्याचा काय इफेक्ट होईल हे आपल्याला विचारलंय. आता पहिला इफेक्ट तुम्हाला माहिती आहे चार्जवर काय इफेक्ट होईल, तुम्हाला मी आता सांगितलं चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. जरी बॅटरी डिस्कनेक्ट केली तरी काय होणार Q रिमेन्स कॉन्स्टंट, Q वरती कोणताही फरक पडणार नाही. 2 नंबर कॅपॅसिटन्स वरती काय फरक पडला आपण आताच बघितलं, कॅपॅसिटन्स C विल डिक्रीज बाय K टाइम्स. कॅपॅसिटन्स काय झालाय K टाइम्स न पहिल्यापेक्षा काय झालाय डिक्रीज झालाय. ओके.
सी क्लिअर झाला, क्यू क्लिअर झाला. आता 3 नंबरला एनर्जी. आता एनर्जीचे आपल्याकडे 3 फॉर्म्युले आहेत. एनर्जी स्टोर्ड बाय कॅपॅसिटर क्यू स्क्वेअर अपॉन 2C, हाफ CV स्क्वेअर अँड हाफ क्यू इंटू व्ही. ह्यातला आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो? हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करू शकतो, कारण आपल्याला कॅपॅसिटन्स बद्दल माहिती आहे. ओके, ह्या ठिकाणी ॲज क्यू इज कॉन्स्टंट. क्यू काय? कॉन्स्टंट आहे. मग यू आणि सी मध्ये काय रिलेशन असणार आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सो वी कॅन से दॅट यू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू सी. ओके, आता सी काय झाला या ठिकाणी? डिक्रीज झालाय. ॲज सी डिक्रीजेस यू इन्क्रीजेस. म्हणजे एनर्जी स्टोर्ड ह्या ठिकाणी काय होणार? इन्क्रीज होणार. ओके, आता राहिलं कोण? इलेक्ट्रिक फील्ड आणि व्होल्टेज. आता चौथा फॉर्म्युला आपण कोणता घेऊया? कॅपॅसिटन्स इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. हा तुम्हाला फॉर्म्युला आठवत असेल. सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. अगेन या ठिकाणी क्यू काय? कॉन्स्टंट. हे आपण सुरुवातीला सांगितलंय. मग सी आणि व्ही मध्ये रिलेशन काय आलं? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आता सी काय होतोय? डिक्रीज होतोय. आपण या ठिकाणी काय म्हणणार? ॲज सी डिक्रीजेस. सी डिक्रीज झाला तर व्ही काय होणार? इन्क्रीज होणार, कारण दोघं एकमेकांना कशा आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे या दोन प्लेटच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते काय होणार? इन्क्रीज होणार. ओके, आता सगळ्यात शेवटी कोण राहिला? ई. आता ई आणि व्हीचा एक फॉर्म्युला आहे. कोणता? ई इज इक्वल टू व्ही अपॉन डी. आणि डी काय असणार आहे? दोन प्लेट मधलं डिस्टन्स, जे ह्या ठिकाणी किती होतं? डी. आणि ह्या ठिकाणी पण किती आहे? डी. डी बद्दल आपल्याला काही सांगितलेलं नाही, म्हणजे डी काय या ठिकाणी? कॉन्स्टंट आहे. मग डी कॉन्स्टंट असेल तर ई आणि व्ही एकमेकांना काय झाले? डायरेक्टली प्रोपोर्शनल. व्ही काय होतोय? ॲज व्ही इन्क्रीजेस ई अल्सो इन्क्रीजेस. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड काय होणार या ठिकाणी? इन्क्रीज होणार. म्हणजे 1 बाय 1 सगळ्या फिजिकल क्वांटिटी बद्दल आपण सांगितलं की बॅटरी डिस्कनेक्ट केल्यानंतर आणि डायइलेक्ट्रिक रिमूव्ह केल्यानंतर काय होणार? तर पहिल्यांदा कॅपॅसिटी काय होणार? डिक्रीज होणार के टाइम्सनं. एनर्जी काय होणार? इन्क्रीज होणार अगेन के टाइम्सनं. इलेक्ट्रिक फील्ड ऑल्सो इन्क्रीज. चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. ह्या केसमध्ये चार्ज कॉन्स्टंट. आणि व्ही कॅपॅसिटन्स डिक्रीजेस, व्ही इन्क्रीजेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Find the ratio of potential differences that must be applied across the parallel and series combination of two capacitors C1 and C2. तर आपल्याला कुणाचा रेशो विचारलाय? पोटेन्शियल डिफरन्सचा रेशो विचारलाय. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्ही. दॅट मस्ट बी अप्लाइड अक्रॉस द पॅरलल अँड सिरीज कॉम्बिनेशन ऑफ टू कॅपॅसिटर. म्हणजे पहिल्यांदा दोन कॅपॅसिटर आपण घेणार C1 आणि C2, त्यांचं पॅरलल कॉम्बिनेशन आणि त्यांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स, त्याला आपण म्हणूया व्हीपी. नंतर तेच दोन कॅपॅसिटर C1 आणि C2 आपण सिरीज मध्ये जोडायचे आणि त्यांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स VS. आणि ह्या दोघांचा आपल्याला काय विचारला आहे? रेशो ऑफ टू कॅपॅसिटर C1 and C2 विथ देअर कॅपॅसिटन्सेस इन द रेशो 1:2. आणि जे दोन कॅपॅसिटर आपण घेणार आहे त्या दोन कॅपॅसिटरचं काय दिलं आहे? रेशो किती आहे? 1:2. सो दॅट एनर्जी स्टोर्ड इन द टू केसेस बिकम्स द सेम. आणि ह्या दोन केसेसमध्ये ज्यावेळी हे दोन कॅपॅसिटर कसे जोडायचे? पॅरलल, त्या केसमध्ये असणारी एनर्जी, आणि हे दोन कॅपॅसिटर आपण कसे जोडणार? सिरीज, त्या केसमध्ये असणारी एनर्जी. दोन्ही केसमध्ये असणारी एनर्जी काय आहे? सेम. म्हणजे एनर्जी यू मीन्स काय? एनर्जी इन पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ C1 and C2 अँड एनर्जी इन सिरीज कॉम्बिनेशन ऑफ C1 and C2 इज सेम. ह्याच्यावर आपण आणखी एक गोष्ट सांगू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 into C1 इज इक्वल टू C2 into 1 किती असणार आहे? C2. मी तुम्हाला या ठिकाणी C2 ची व्हॅल्यू मिळाली 2C1. आता केस नंबर 1, C1 and C2 आर कनेक्टेड इन पॅरलल. C1 आणि C2 कसे जोडायचे? पॅरलल मध्ये. फॉर एक्झाम्पल डायग्राम काय होईल? हा पहिला कॅपॅसिटर ज्याचा कॅपॅसिटन्स आहे C1, हा दुसरा कॅपॅसिटर ज्याचा कॅपॅसिटन्स आहे C2, आणि हे आपण कसे जोडलेत? पॅरलल. आणि ह्यांच्या अक्रॉस आपण काय अप्लाय करणार? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्ससाठी आपण काय जोडणार? एक बॅटरी, आणि ह्या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? VP. बरोबर आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया? C1 आणि C2 चा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड करूया. तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स किती असणार आहे? CP. आणि आपल्याला माहिती आहे दोन कॅपॅसिटर जर पॅरलल असतील तर त्यांचा जो कॅपॅसिटन्स आहे तो आपण सिम्पली काय करतो? ऍड करतो. सो वी गेट इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन C1 plus C2. बट आपल्याला C2 माहिती आहे. C2 किती आहे? 2C1. सो C1 plus 2C1 वी गेट 3C1. ह्या दोघांची ऍडिशन. ठीक आहे. आता आपण काय फाइंड करू शकतो? एनर्जी इन पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ C1 and C2. तर एनर्जीचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 3 फॉर्म्युले आहेत, त्यातला आपण कोणताही घेऊ शकतो? हाफ CV स्क्वेअर
एनर्जी इन पॅरलल कॉम्बिनेशन. सो कॅपॅसिटन्स पण आपण काय घेणार, ह्या दोघांचा C1 आणि C2 चा इक्विव्हॅलेंट म्हणजे काय घेणार, CP, आणि व्ही काय असणार आहे ह्या ठिकाणी, VP. ओके, सो UP इज इक्वल टू हाफ CP किती आला या ठिकाणी, 3C1 इंटू VP स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. सिमिलरली आपण काय करणार आता, C1 अँड C2 आर कनेक्टेड इन सेरीज. series म्हणजे one after another. So this is first capacitor having capacity C1. This is second capacitor having capacity C2. आणि हे आपण कोणाला जोडले, बॅटरीला. ओके, आणि बॅटरीचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते किती आपल्याला सांगितलंय, VS. बरोबर, VS. आता या ठिकाणी इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स जो असणार आहे दोघांचा तो किती असणार आहे, CS. आता CS कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एकतर आपण काय लिहू शकतो हा फॉर्म्युला, 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. और हाच फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो, कॅल्क्युलेशन केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला CS किती मिळणार, प्रोडक्ट अपॉन सम, म्हणजे C1 इंटू C2 अपॉन C1 प्लस C2. दोन्हीपैकी तुम्ही कोणताही फॉर्म्युला यूज करू शकता, काही अडचण नाही. सो CS इज इक्वल टू C1 इंटू C2. आता C2 ची व्हॅल्यू किती आहे, 2C1 अपॉन C1 प्लस C2 अगेन किती असणार आहे, 2C1. सो वी गेट CS इज इक्वल टू C1 इंटू 2C1, 2C1 स्क्वेअर अपॉन C1 प्लस 2C1, 3C1. एका C1 ला एक C1 कॅन्सल. सो वी गेट 2/3 इंटू C1. लक्षात आलं? ओके, पहिल्यांदा हे व्यवस्थित लिहून घ्या. ओके, आता आपण काय करूया, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय फाइंड करूया, एनर्जी. ओके, एनर्जी इन सिरीज कॉम्बिनेशन ऑफ C1 and C2. अगेन फॉर्म्युला हाफ CV स्क्वेअर. C मीन्स काय असणार आहे, CS, आणि V मीन्स काय असणार आहे, VS. सो वी गेट US इज इक्वल टू हाफ इंटू CS. CS चा फॉर्म्युला काय, 2/3C1, 2/3C1 इंटू VS स्क्वेअर ॲज इट इज. 2 ला 2 काय झाला, कॅन्सल. सो वी गेट US इज इक्वल टू 1/3C1 इंटू VS स्क्वेअर. अशा तऱ्हेने आपल्याला सिरीज आणि पॅरलल ह्या दोन्ही कॉम्बिनेशनची काय मिळाली, एनर्जी. ही झाली सिरीज कॉम्बिनेशनची एनर्जी. आणि पॅरलची किती आहे, ह्याच्या खाली लिहून घेतो. ओके, इक्वेशन नंबर 1 नुसार किती आहे, हाफ 3C1 VP स्क्वेअर. ओके, पण आपल्याला काय सांगितलं, ह्या दोन्ही एनर्जीज काय आहेत, इक्वल आहेत, हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आता दोन्ही एनर्जीज आपण काय करूया, इक्वेट करूया. काय मग, UP इज इक्वल टू US. UP किती आहे, हाफ 3C1 VP स्क्वेअर. US किती आहे, 1/3C1 इंटू VS स्क्वेअर. C1 गेट्स कॅन्सल. आपल्याला काय पाहिजे, VP अपॉन VS. बघा, VP अपॉन VS, ह्या VS ने इकडे काय करूया, डिवाइड. सो वी गेट VP स्क्वेअर अपॉन VS स्क्वेअर इज इक्वल टू, हा 2 वर जाणार, 2/3, आणि हा 3 खाली येणार, मग 3 इंटू 3 9. आपल्याला पाहिजे VP अपॉन VS, दोन्ही साईडचं काय घ्या, स्क्वेअर रूट. VP अपॉन VS इज इक्वल टू √2 अपॉन 3. 2चं स्क्वेअर रूट काय निघत नाही, √2, आणि 9चं स्क्वेअर रूट किती असणार आहे, 3. सो VP अपॉन VS किती आला, √2/3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. 2 चार्जेस ऑफ मॅग्निट्यूड्स. पहिला चार्ज आहे किती दिला आपल्याला, -4 कॅपिटल Q अँड +2 कॅपिटल Q. दिस इज द सेकंड चार्ज, Q2. आर लोकेटेड ॲट पॉइंट्स. तर पहिल्यांदा काय दिले, दोन्ही चार्जेसचे काय दिलेत, कोऑर्डिनेट्स. तर पहिल्या चार्जचे कोऑर्डिनेट्स आहेत 2a,0 आणि दुसऱ्या चार्जचे कोऑर्डिनेट्स आहेत 5a,0 रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू दीज चार्जेस थ्रू ए स्पियर ऑफ रेडियस 4a. तर आपल्याला काय विचारलंय, ह्या चार्जेसमुळे असणारा इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्सला आपण काय म्हणतो, फाय. दिस इज फाय मीन्स इलेक्ट्रिक फ्लक्स. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू दीज 2 चार्जेस थ्रू ए स्पियर ऑफ रेडियस 4a. तर आपल्याला एका स्पियर मधून जाणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स, म्हणजे एका स्पियरचा आपल्याला काय फाइंड करायचा, इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि त्या स्पियरच्या आपल्याला दिला रेडियस किती आहे, 4a, विथ इट्स सेंटर ऍट द ओरिजिन. आणि हा जो स्पियर आहे त्या स्पियरचा सेंटर कुठं असणार आहे, जे आपण कोऑर्डिनेट सिस्टीम घेणार आहे त्या कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिनलाच असणार आहे. ठीक आहे, तर पहिला आपण डायग्राम घेऊया. मला सांगा, दोघांचे कोऑर्डिनेट्स बघा, दोघांचाही y कोऑर्डिनेट काय आहे, 0, आणि पहिल्याचा x कोऑर्डिनेट आहे 2a,
आणि दुसऱ्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे 5a, म्हणजे दोन्ही चार्जेस कुठे असणार आहेत अलॉंग एक्स ऍक्सिस, त्यामुळे वाय आणि झेड ऍक्सिस दाखवण्याची गरज नाही. सो दिस इज द एक्स ऍक्सिस. हा झाला एक्स ऍक्सिसचा ओरिजिन. ओके, आता आपण स्केल घेऊया, डिस्टन्स घेऊ. या ठिकाणी काय आपण घेऊया a, या ठिकाणी 2a, 3a, 4a, 5a अँड 6a. ओके, Q1 चार्ज कुठं आहे 2a ला. ह्या ठिकाणी तुमचा चार्ज कोणता असणार आहे Q1. Q1 म्हणजे कोण -4q. Q2 म्हणजे कोण +2q, कुठं असणार आहे 5a ला, म्हणजे ह्या ठिकाणी कोण असणार आहे तुमचा +2q ह्या ठिकाणी, बरोबर आहे, +2q. आता आपल्याला काय सांगितलं, फाइंड द इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ ए स्पियर, आणि त्या स्पियरच्या आपल्या रॅडियस किती दिल्या 4a, आणि त्या स्पियरचा सेंटर कुठे घ्यायचा ओरिजिनला, म्हणजे ह्या पॉइंटला सेंटर मानून आणि 4a एवढी काय घ्यायची रॅडियस, आणि आपण काय ड्रॉ करायचा एक स्पियर. सो वी ड्रॉ ए स्पियर. हा स्पियर आपण ड्रॉ केला, आणि ह्या चार्जेसमुळे ह्या स्पियरचा काय फाइंड करायचा आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स. तर इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, फाय इज इक्वल टू क्यू नेट अपॉन इप्सिलॉन नॉट. आता क्यू नेट म्हणजे काय, कुठे जर लिहून घ्या, क्यू नेट म्हणजे टोटल चार्ज किंवा नेट चार्ज इनसाइड द क्लोज्ड सरफेस, क्लोज सरफेसच्या आतमध्ये असणारा चार्ज, टोटल चार्ज. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट करताना क्लोज सरफेसच्या बाहेरचा चार्ज आपण कन्सिडर करत नाही. आणि तुम्हाला इथं क्लिअर दिसतंय की +2q चार्ज जो आहे तो ह्या क्लोज्ड सरफेसच्या म्हणजे स्पियरच्या कुठं आहे आउटसाइडला आहे. त्यामुळे इथं क्यू नेट म्हणजे कोण असणार आहे, ह्या क्लोज सरफेसच्या आतील चार्ज जो फक्त कोण आहे -4q. त्यामुळे इथं फ्लक्स काय येणार, क्यू नेटची व्हॅल्यू काय आली -4q अपॉन इप्सिलॉन नॉट. दिस इज आवर फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. ए 6 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. आपल्याला काय सांगितलंय, एक कॅपॅसिटर आहे, त्याचा कॅपॅसिटन्स आहे 6 मायक्रोफॅरेड, म्हणजे 6 × 10⁻⁻6 फॅरेड. मायक्रोफॅरेडचं आपण काय केलं, फॅरेडमध्ये कन्व्हर्जन, मायक्रो मीन्स 10⁻⁻6 फॅरेड. इज चार्जड बाय 300 व्होल्ट सप्लाय. तर ह्या कॅपॅसिटरला आपण काय केलं, चार्ज केलं बाय युझिंग 300 व्होल्ट सप्लाय, म्हणजे बॅटरीचं आपल्याला काय दिलंय व्होल्टेज. थोडक्यात ह्या ठिकाणी डायग्राम काय होईल, हा जो कॅपॅसिटर आहे ह्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस आपण काय जोडणार आहे बॅटरी, आणि ज्या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 300 व्होल्ट, आणि ह्या बॅटरीचा यूज करून ह्या कॅपॅसिटरला आपण काय प्रोव्हाइड केला चार्ज. फॉर एक्झाम्पल ह्या कॅपॅसिटरनं किती चार्ज स्टोअर केला असं आपण मानूया, तर Q एवढा चार्ज काय केला स्टोअर केला. ओके, पुढं इट इज देन डिस्कनेक्टेड फ्रॉम द सप्लाय. आता कॅपॅसिटर काय करायचा, ह्या सप्लाय पासून काय करायचा डिस्कनेक्ट करायचा, अँड कनेक्टेड टू अनादर अनचार्जड 3 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. म्हणजे ह्या ठिकाणी बॅटरी पासून डिस्कनेक्ट करून हा कॅपॅसिटर आणखी एका कॅपॅसिटरला जोडायचा, जो कॅपॅसिटर कसा आहे अनचार्जड, आणि त्याचा कॅपॅसिटन्स तुम्हाला दिलाय 3 मायक्रोफॅरेड. मग ह्या कॅपॅसिटन्सला C1 म्हणूया आणि ह्या कॅपॅसिटन्सला C2 म्हणूया. 3 मायक्रोफॅरेड म्हणजे 3 × 10⁻⁻6 फॅरेड. आता सेकंड डायग्राम काय होईल, ही बॅटरी काढून टाका. पहिला कॅपॅसिटर ज्याच्यावरती आपण किती चार्ज स्टोअर केलेला आहे Q, तो ॲज इट इज असणार आहे, आणि बॅटरीच्या ऐवजी आपण काय घेणार आहे एक दुसरा कॅपॅसिटर ज्याच्यावर कोणताही चार्ज नाही. ह्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स C1 आणि हा जो अनचार्जड कॅपॅसिटर आहे त्याचा कॅपॅसिटन्स C2. आपल्याला माहिती आहे बॅटरी जरी आपण रिमूव्ह केली तर कॅपॅसिटरवर जो चार्ज असतो तो काय राहतो रिमेन्स सेम. ह्या ठिकाणी Q चार्ज असेल तर ह्या ठिकाणी पण किती असणार आहे Q. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आपल्याला की हा जो 3 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर आहे तो ह्या कॅपॅसिटर बरोबर कसा कनेक्ट केलाय ते आपल्याला एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं नाही, कारण दोन कॅपॅसिटर आपण सिरीज मध्ये पण कनेक्ट करू शकतो आणि पॅरलल मध्ये. ठीक आहे, तर आपण सध्या हे एक्झाम्पल C1 ला C2 कसं जोडायचा पॅरलल ह्या मेथडनं घेऊया, कारण आपल्याला जे आन्सर दिलेलं आहे त्यांनी फायनल ते आन्सर तुम्हाला किती आन्सर आहे 9 × 10⁻² जूल. हे आन्सर तुम्हाला कधी मिळेल तुम्ही जर शेवटी आपण बघूया की C1 आणि C2 एकमेकांना कसे असतील पॅरलल असतील तरच मिळेल. ठीक आहे, पहिल्यापासून it is then disconnected from the supply and connected to another uncharged 3 microfarad capacitor. पुढं, how much electrostatic energy of the first capacitor is lost in the form of heat
अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर पहिल्या कॅपॅसिटरची किती एनर्जी ही हीट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्ममध्ये लॉस्ट होईल असं आपल्याला विचारलंय. थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, तर पहिल्या केसमध्ये तुम्हाला ह्या कॅपॅसिटरनं स्टोअर केलेली एनर्जी फाइंड करावी लागेल, ज्यावेळी हा कॅपॅसिटर कोणाला जोडलाय आपण, बॅटरीला. नंतर तुम्हाला सेकंड केसमध्ये सुद्धा ह्या कॅपॅसिटरची एनर्जी फाइंड करावी लागेल, ज्यावेळी हा कॅपॅसिटर C1 C2 ला आपण कसं जोडलाय, पॅरलल. ह्या केसमध्ये जी एनर्जी असणार आहे U1 आणि ह्या ठिकाणी जी एनर्जी असणार आहे ती U2, आणि नंतर आपण U1 मायनस काय करणार, U2, तुम्हाला मिळणार एनर्जी लॉस्ट. ठीक आहे. आता फर्स्ट केससाठी, केस नंबर फर्स्ट साठी आपल्याला काय काय दिले मला सांगा. हा जो कॅपॅसिटर आहे त्याचा काय दिलाय, कॅपॅसिटन्स. अजून काय दिलंय तुम्हाला, पोटेन्शियल डिफरन्स. ह्याच्यावरून आपण काय काढू शकतो, एनर्जी स्टोर्ड बाय कॅपॅसिटर C1, त्याला आपण म्हणूया U1. आणि एनर्जीचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हाफ CV². तर C ह्या ठिकाणी किती असणार आहे, कॅपॅसिटन्स किती आहे या ठिकाणी, C1. सो हाफ C1 इंटू V². C1 किती आहे, 6 इंटू 10⁻⁻⁶, अँड V आहे 300चा स्क्वेअर. ओके, वी कॅन से दॅट. आता 2 या ठिकाणी डिवाइड करा, किती येणार, 3 इंटू 10⁻⁻⁶. आता 300चा स्क्वेअर, ओके, किती येईल, 3चा स्क्वेअर किती येणार, 9, आणि हे झालं 10⁻², 10⁻²चा स्क्वेअर 10⁻4. मग फायनली तुम्हाला U1 किती मिळेल, 3 इंटू 9 27 इंटू 10⁻⁻⁶, 10⁻4, 10⁻⁻² जूल. ही झाली पहिल्या केस मधली एनर्जी. आता आपण काय करूया, केस नंबर सेकंड, केस नंबर 2 ची एनर्जी फाइंड करूया. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, जरी आपण बॅटरी काय केली, डिस्कनेक्ट केली, तर चार्ज काय राहतो, रिमेन्स कॉन्स्टंट. तर ह्या केसमध्ये चार्ज किती असणार आहे, सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, C इज इक्वल टू Q/V. Q इज इक्वल टू काय असणार आहे, CV. C म्हणजे कोण आहे पहिल्या केसमध्ये, C1. ओके, C1 किती आहे, 6 इंटू 10⁻⁻⁶, 6 इंटू 10⁻⁻⁶, अँड V 300. हे जर आपण सॉल्व्ह केलं तुम्हाला काय मिळेल, Q. ओके, हे किती येणार, 3 इंटू 10⁻², आणि 3 न 6 ला मल्टिप्लाय करा, 6×3 = 18, आणि हा 10⁻² आणि हा 10⁻⁻⁶, वी गेट 10⁻⁻⁴ कुलोम. म्हणजे ह्या कॅपॅसिटरवर चार्ज किती असणार आहे, 18 इंटू 10⁻⁻⁴ कुलोम. बरोबर आहे. आता ह्या केसमध्ये सुद्धा चार्ज तेवढाच असणार आहे, कारण बॅटरी रिमूव्ह केली आणि एक अनचार्जड कॅपॅसिटर आपण ह्याच्या अक्रॉस पॅरलल आपण काय केला, कनेक्ट केला. आता ह्या कॅपॅसिटरवर चार्ज किती असणार आहे, 18 इंटू 10⁻⁻⁴ कुलोम, सेम असणार आहे पहिल्या केस सारखाच. ओके, आता केस नंबर 2 काय करायचे आपल्याला, एनर्जी. आता एनर्जी ह्या केसमध्ये जर फाइंड करायची असेल तर किती कॅपॅसिटन्स आहेत, 2, C1 आणि C2. कसे कनेक्ट केलेत, पॅरलल. तर ह्या 2 कॅपॅसिटरचा पहिल्यांदा काय फाइंड करूया, इक्विव्हॅलंट. मग इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, C1 प्लस C2. C1 ह्या ठिकाणी किती आहे, 6 मायक्रोफॅरेड, आणि C2 किती आहे, 3 मायक्रोफॅरेड. तर 6 + 3 किती होणार, 9 मायक्रोफॅरेड. म्हणजेच काय, 9 इंटू 10⁻⁻⁶ फॅरेड. मायक्रोफॅरेडचं काय केलं, फॅरेड. आता आपण ह्या केसची, सेकंड केसची काय काढू शकतो, एनर्जी. अगेन एनर्जीचा आता कोणता फॉर्म्युला यूज करूया आपण, हाफ CV² आपण घेऊ शकत नाही, कारण ह्या ठिकाणी आपण बॅटरी काय केल्या, डिस्कनेक्ट केल्या. आपल्याला माहिती आहे एनर्जीचे टोटल 3 फॉर्म्युले आहेत. पहिला आहे हाफ Q²/C, दुसरा आहे हाफ CV², आणि तिसरा आहे हाफ Q इंटू V. ठीक आहे, हा तर आपण यूज करू शकत नाही. पहिला आणि तिसरा ह्या दोघांच्या पैकी कोणताही फॉर्म्युला आपण घेऊ शकतो का, नाही, तिसरा पण घेऊ शकत नाही, कारण अगेन तिसऱ्या फॉर्म्युलामध्ये काय, V. आणि आपल्याला काय सांगितलं, बॅटरी काय करा, डिस्कनेक्ट करा. त्यामुळे 300 व्होल्ट, म्हणजे आपण हा फॉर्म्युला घेऊ शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये V आहे, हा सुद्धा घेऊ शकत नाही. म्हणजे आपण एकच फॉर्म्युला घेऊ शकतो, हा पहिला, टू फाइंड एनर्जी इन सेकंड केस, हाफ Q²/C. ओके, आणि C ह्या ठिकाणी काय घेणार आपण, C1 आणि C2 चा इक्विव्हॅलंट म्हणजे काय, CP. मग काय होईल, हाफ इंटू Q. Q किती आलाय, 18 इंटू 10⁻⁻⁴ ब्रॅकेटचा स्क्वेअर, Q² अपॉन CP आपण आताच फाइंड केला, 9 इंटू 10⁻⁻⁶. सो वी गेट U2 इज इक्वल टू 9 इंटू 2 18, वरती काय होणार आता, 18चा स्क्वेअर म्हणजे 18 इंटू 18, 10⁻⁻⁴ चा स्क्वेअर 10⁻⁸ अपॉन 9 इंटू 2 18 इंटू 10⁻⁻�6. 18 गेट्स कॅन्सल. मग किती तुम्हाला आन्सर मिळेल, 18 इंटू 10⁻⁻⁶ ला ह्याचा 10⁻⁻�6 कॅन्सल, वर किती राहील 10⁻². सो 18 इंटू 10⁻² जूल.
ही झाली सेकंड केसची एनर्जी आणि ही झाली फर्स्ट केसची एनर्जी. आता आपल्याला काय काढायचं आहे, एनर्जी लॉस्ट. एनर्जी लॉस्ट जो असणार U1 मायनस U2. U1 किती आहे 27 इंटू 10⁻⁻² मायनस U2 किती आहे आताच फाइंड केला 18 इंटू 10⁻⁻². या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, एनर्जी लॉस्ट. ह्यातून 10⁻⁻² काय घ्या कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय राहील 27 मायनस 18. आता 27 मधून काय करा 18 काय करा मायनस करा, मग तुम्हाला फायनल आन्सर मिळून जाईल. 27 मायनस 18 किती असणार आहे 9 इंटू 10⁻⁻² जूल. 10⁻⁻² काय घेतला कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय राहणार 27 मायनस 18 जे किती असणार आहे 9 इंटू 10⁻⁻² जूल. एवढी एनर्जी काय झाली लॉस्ट झाली इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड इन द फॉर्म ऑफ हीट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. 125 स्मॉल लिक्विड ड्रॉप्स. आपल्याकडे किती स्मॉल लिक्विड ड्रॉप्स आहेत 125. 125 आपण काय घेतले स्मॉल लिक्विड ड्रॉप्स. असे टोटल किती असणार आहेत 125. आपण 6 दाखवूया पण ते 125 आहेत हे लक्षात ठेवा. आता प्रत्येकाची रेडियस आपण किती मानूया R. 125 स्मॉल लिक्विड ड्रॉप्स इच कॅरिंग ए चार्ज ऑफ 0.5 मायक्रोकुलम. प्रत्येकावर किती चार्ज आहे 0.5 मायक्रोकुलम. ह्याला आपण म्हणूया स्मॉल क्यू. स्मॉल क्यू म्हणजे काय, चार्ज ऑन स्मॉल लिक्विड ड्रॉप. प्रत्येकावर एवढा चार्ज आहे 0.5 मायक्रोकुलम. इच ऑफ डायमीटर 0.1 मीटर. आणि प्रत्येकाचा काय दिला तुम्हाला डायमीटर 0.1 मीटर. ह्याच्यावर आपण काय काढू शकतो रेडियस. मग रेडियस किती असणार आहे, डायमीटरला 2 न काय करायचं आपण डिवाइड. डायमीटरच्या हाफ काय असते रेडियस, ह्याला 2 न डिवाइड करा. वी गेट 0.05 मीटर. ही झाली प्रत्येक ड्रॉपची काय झाली रेडियस, ज्याला आपण काय म्हणले स्मॉल r. फॉर्म ए बिगर ड्रॉप. आता हे 125 ड्रॉप आपण एकत्र केले आणि त्याच्यापासून आपण एक मोठा ड्रॉप तयार केला. आता या मोठ्या ड्रॉपची रेडियस आपण मानूया कॅपिटल R. फॉर्म ए बिगर ड्रॉप, कॅल्क्युलेट पोटेन्शियल ऍट द सरफेस ऑफ द बिगर ड्रॉप. तर आपल्याला काय विचारलंय, हा जो बिगर ड्रॉप आहे त्याच्या सरफेसवरचं काय फाइंड करा पोटेन्शियल. आता पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पोटेन्शियल ऑन द सरफेस ऑफ द बिगर ड्रॉप इज 1/4πε0 Q अपॉन R. R म्हणजे काय, ह्या बिगर ड्रॉपची रेडियस, आणि कॅपिटल Q म्हणजे ह्या बिगर ड्रॉपवर असणारा चार्ज. कारण स्मॉल ड्रॉप जवळ काय, प्रत्येक ड्रॉप जवळ एवढा चार्ज आहे, त्यांना आपण कंबाईन केलं तर बिगर ड्रॉप जवळ पण काय असणार आहे चार्ज असणार आहे. ओके, मग आपल्याला ह्या ठिकाणी काय फाइंड केलं पाहिजे, जर तुम्हाला पोटेन्शियल पाहिजे असेल बिगर ड्रॉपचं तर ह्या टर्मची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 9 इंटू 10⁻⁹. आता कॅपिटल Q आपल्याला दिलेला नाही आणि कॅपिटल R सुद्धा आपल्याला दिलेला नाही. पहिल्यांदा मग कॅपिटल Q आणि कॅपिटल R फाइंड करूया आणि ह्या ठिकाणी पुट करूया. तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट समजली असेल, कॅपिटल Q आपण कसा फाइंड करणार, ह्याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1. कॅपिटल Q मीन्स टोटल चार्ज ऑन द बिगर ड्रॉप. एका ड्रॉपवर किती चार्ज आहे 0.5 मायक्रोकुलम इंटू असे किती आहेत 125. म्हणजे काय करायचं 0.5 ला 125 न आपण काय करणार मल्टिप्लाय करणार तर तुम्हाला मिळेल 62.5 मायक्रोकुलम. दिस इज द टोटल चार्ज ऑन द बिगर ड्रॉप. आणि ह्या मायक्रोकुलमचं काय करूया कुलम 62.5 इंटू 10⁻, मायक्रो मीन्स 10⁻⁻6 कुलम. म्हणजे काय करणार, एका ड्रॉपवर किती चार्ज आहे 0.5 मायक्रोकुलम. असे किती आहेत 125. तर 0.5 ला 125 न काय करा मल्टिप्लाय करा, तुम्हाला टोटल चार्ज ऑन बिगर ड्रॉप मिळून जाईल. ठीक आहे. अजून काय आपल्याला फाइंड करायचं आहे कॅपिटल R. तर कॅपिटल R या ठिकाणी दिलेला नाही, आपल्याला दिला स्मॉल r. म्हणजे काय, ह्या स्मॉल ड्रॉपची रेडियस. तर ह्या ठिकाणी ज्यावेळी 125 ड्रॉप एकत्र येतात आणि एक मोठा ड्रॉप तयार होतो तर ह्या केसमध्ये व्हॉल्यूम काय राहतो कॉन्स्टंट. ह्या 125 ड्रॉपचा मिळून सपोज व्हॉल्यूम असेल 2 लिटर. किती व्हॉल्यूम आहे 2 लिटर फॉर एक्झाम्पल. तर ह्या जो मोठा ड्रॉप आहे बिगर ड्रॉप त्याचा सुद्धा व्हॉल्यूम किती असणार आहे 2 लिटरच असणार आहे. म्हणजे ह्या केसमध्ये काय असणार आहे व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे आपण काय म्हणणार व्हॉल्यूम ऑफ 125 ड्रॉप्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ 1 बिगर ड्रॉप. ठीक आहे. आता हे सगळे स्पेरिकल आहेत. स्पिअरचा व्हॉल्यूम किती असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे 4/3 पाय रेडियसचा क्यूब. आता ह्याची रेडियस किती आहे स्मॉल r. स्मॉल r चा क्यूब
इंटू असे किती आहेत 125. सो ह्याला 125 ने काय करा, मल्टिप्लाय करा. सो एक जो स्मॉल ड्रॉप आहे त्याच्या व्हॉल्यूमला 125 न काय केलं, मल्टिप्लाय. तुम्हाला काय मिळालं, व्हॉल्यूम ऑफ 125 ड्रॉप्स इज इक्वल टू, हा एकटाच आहे आणि हा पण कसा आहे, स्पेरिकल आहे. ड्रॉप हा स्पेरिकल असतो, ह्याचा व्हॉल्यूम किती असणार, 4/3 पाय कॅपिटल आर क्यूब, कारण ह्याची रेडियस आहे कॅपिटल आर. आता काय होईल, 4/3 पायला 4/3 पाय कॅन्सल, मग LHS ला काय राहिलं, 125 आर क्यूब इज इक्वल टू कॅपिटल आर क्यूब. 125 आर क्यूब इज इक्वल टू कॅपिटल आर क्यूब. दोन्ही साईडचं काय घ्या, क्यूब रूट. 125चं क्यूब रूट 5, आर क्यूबचं आर, कॅपिटल आर क्यूबचं क्यूब रूट कॅपिटल आर. सो तुम्हाला कॅपिटल आर ची व्हॅल्यू किती मिळाली, 5R. मग तुम्ही काय सांगणार, कॅपिटल आर इज इक्वल टू 5 इंटू स्मॉल आर. स्मॉल आर किती, 0.05. 0.05 आणि हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय मिळेल, बिगर ड्रॉपची रॅडियस जे येते 0.25 मीटर. 5 न 0.05 ला काय करा, मल्टिप्लाय करा. अशा तऱ्हेने आपल्याला बिगर ड्रॉपची काय मिळाली, रॅडियस, आणि बिगर ड्रॉपचा काय मिळाला, चार्ज. आता आपण फाइंड करूया बिगर ड्रॉपचं पोटेन्शियल, ज्याचा फॉर्म्युला आहे 1/4πε0. ह्याची व्हॅल्यू किती असणार आहे, 9 इंटू 10⁹ इंटू कॅपिटल क्यू किती आलाय, 62.5 इंटू 10⁻⁻6 बरोबर आहे, अपॉन काय, कॅपिटल आर जो किती आहे 0.25 मीटर. आता हे सॉल्व्ह करूया. 9 इंटू 10⁻⁹, हा पॉईंट जर मी ह्या ठिकाणी घेतला तर हे झालं 625 इंटू 10⁻⁻7 बरोबर ना. हा पॉईंट इथं होता, तो मी राईट साईडला 1 डिजिटला काय केला, शिफ्ट केला, त्याच्यामधून मला 1 मायनस करावं लागेल. -6चा काय झाला, -7, आणि हा पॉईंट मी ह्या ठिकाणी घेतो. सो इट बिकम्स 25 इंटू 10⁻². ओके, आता काय 25 न 625 ला डायरेक्ट भाग जातोय, कितीचा भाग लागणार, 25चा, कारण 25चा स्क्वेअर किती असतो 25, मग या ठिकाणी 25चा भाग लागेल. मग न्यूमरेटरला काय राहणार, 9 इंटू हे किती राहिलं 25, कारण 25 ह्याला भाग घालवा, इंटू 10⁻⁹ 10⁻⁻7 हे किती राहणार 10⁻², 10⁻⁹ 10⁻⁻7 10⁻², आणि हा 10⁻⁻2 वर जाऊन काय होणार, प्लस होणार 10⁻² आणि 10⁻², 10⁻⁴. ओके, आता 25 न 9 ला काय करा, मल्टिप्लाय करा, उत्तर येईल 225. 225 इंटू 10⁻⁴ व्होल्ट, कारण पोटेन्शियलचं युनिट काय असतं, व्होल्ट. आणि आपल्याला पुस्तकामध्ये आन्सर दिलेला आहे 2.25 इंटू 10⁻⁶. आता पॉईंट इथं आहे, तो पॉईंट ह्या ठिकाणी घ्या, 2 डिजिट लेफ्टला जावा, म्हणजे 2.25 इंटू 2 डिजिट लेफ्टला गेल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पॉवरमध्ये 10च्या पॉवरमध्ये 2 ऍड करणार. सो इट बिकम्स 10⁻⁶ व्होल्ट. So this is the potential of bigger drop. Next, question number 10. The dipole moment of a water molecule is, water molecule ची काय दिलं आपल्याला, dipole moment means P. P किती आहे 6.3 इंटू 10⁻⁻30 कुलोमीटर. कुलोमीटर काय, डायपोल मुवमेंटचं युनिट. ए डायपोल मुवमेंट ऑफ ए वॉटर मॉलिक्यूल, ए वॉटर मॉलिक्यूल म्हणजे एका वॉटर मॉलिक्यूलची काय दिलं आपल्याला, डायपोल मुवमेंट. ए सॅम्पल ऑफ वॉटर कंटेन्स 10⁻21 मॉलिक्युल्स. असे किती मॉलिक्युल्स आहेत, 10⁻21 मॉलिक्युल्स. हे झाले टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल, ज्याला मी म्हणतो N. ह्यातल्या एका मॉलिक्युलची तुम्हाला काय दिल्या, डायपोल मुवमेंट. हुज डायपोल मुवमेंट्स आर ऑल ओरिएंटेड इन अन इलेक्ट्रिक फील्ड. आणि ह्या सगळ्या डायपोल मुवमेंट आपण कशामध्ये ठेवल्यात, एका इलेक्ट्रिक फील्डमध्ये. आणि त्या इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ म्हणजेच काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ई दिलाय तुम्हाला, ते ई ची काय दिलाय, मॅग्निट्यूड 2.5 इंटू 10⁻⁵ न्यूटन पर कुलोम. ही झाली इलेक्ट्रिक फील्ड. कॅल्क्युलेट द वर्क डन. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, W मीन्स वर्क डन, वर्क टू बी डन टू रोटेट द डायपोल्स. हे सगळे डायपोल्स काय करायचे आपल्याला, एक नाही सगळे डायपोल्स काय करायचे, 10⁻21 रोटेट करायचे. डायपोल समजते ना, इक्वल अँड अपोजिट चार्ज, -q +q सेपरेटेड बाय डिस्टन्स 2l. असे 10⁻21 काय मॉलिक्युल्स, म्हणजे 10⁻21 काय डायपोल्स. असे सगळे डायपोल आपल्याला काय करायचे, रोटेट फ्रॉम देअर इनिशियल ओरिएंटेशन. म्हणजे इनिशियल त्यांचा अँगल किती आहे, 0 डिग्री. आता हा अँगल कोणामधला असतो, डायपोल मुवमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड मधला असतो. मग सुरुवातीला P आणि E मधला अँगल किती आहे, 0 to 1 in which all the dipoles are perpendicular to the field.
मग पहिल्यांदा मला सांगा पी बार आणि ई बार मधला अँगल किती आहे? 0. नंतर सगळे डायपोल इलेक्ट्रिक फील्डला कसे झाले पाहिजेत? परपेंडिक्युलर. म्हणजे फायनल अँगल किती असणार आहे? 90 डिग्री. समजतंय? ठीक आहे. आता वर्क डनचा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा आपण एका डायपोलसाठी काय फाइंड करूया? वर्क डन. सो वर्क डनचा फॉर्म्युला काय? पीई कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा 2. ओके. आता पी किती दिला आपल्याला? 6.3 इंटू 10⁻⁻30. इलेक्ट्रिक फील्ड किती आहे? 2.5 इंटू 10⁻5. ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा 1. थिटा 1 किती आहे? 0. कॉस 0. आणि थिटा 2 किती आहे? 90. म्हणजे काय येणार? कॉस 90. ओके. आता पहिल्यांदा 6.3 ला 2.5 न काय करा? मल्टिप्लाय करा. मग 6.3 इंटू 2.5 तर आन्सर तुम्हाला मिळते 15.75 इंटू 10⁻⁻30 10⁻5 वी गेट 10⁻⁻25 -30 + 5. कॉस 0 किती असतो? 1 मायनस कॉस 90 किती असणार आहे? 0. 1 - 0 1. तर हे झालं वर्क डन. कोणासाठी? टू रोटेट द वन डायपोल फ्रॉम इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन. एका डायपोलचं वर्क डन किती आलं? 15.75. 15.75 इंटू 10⁻⁻25 जूल. पण अशा आपल्याला किती मॉलिक्यूल आहेत? किती डायपोल आहेत? 10⁻21. फॉर 10⁻21 मॉलिक्युल्स. मग काय करणार? हे जर एका डायपोलसाठी वर्क असेल, एका मॉलिक्यूलचं वर्क असेल तर 10⁻21चं किती असणार आहे? ह्या टर्मला सिम्पली 10⁻21 ने काय करूया? मल्टिप्लाय. मग तुम्हाला मिळेल टोटल वर्क डन फॉर 10⁻21 मॉलिक्युल्स. मग किती असणार आहे? 15.75 इंटू 10⁻⁻25 इंटू काय? 10⁻21. ह्या वर्क डनला, एका मॉलिक्यूलच्या वर्क डनला 10⁻21 ने काय केलं? सिम्पली मल्टिप्लाय. मग हे किती आलं? 15.75 इंटू 10⁻⁻25 10⁻+21 वी गेट 10⁻⁻4 जूल. 25 मधून 21 गेले, किती आले? -4. आता आपल्याला बुकमध्ये आन्सर किती दिले? 1.575 इंटू 10⁻⁻3. म्हणजे हा पॉईंट तिने ह्या ठिकाणी शिफ्ट केला. म्हणजे काय होईल? टोटल वर्क डन किती होईल? 1.575. लेफ्टला आपण पॉईंट शिफ्ट केला तर आपल्याला काय केलं पाहिजे? ह्या ठिकाणी ऍड केलं पाहिजे. -4 मध्ये 1 काय करणार आपण? ऍड. इट बिकम्स -3. So this is our final answer. Next, question number 11. A charge 6 microcoulomb is placed at the origin. काय घेतलाय बघा? एक चार्ज घेतला आपण 6 मायक्रोकुलोम आणि तो कुठे ठेवलाय आपण? ओरिजिनला. And another charge -5 microcoulomb is placed on the y-axis. अजून एक चार्ज आहे -5 microcoulomb which is placed on the y-axis ऍट द पोझिशन ए. कोणत्या पोझिशनला आहे? ए. आणि ह्या ए पोझिशनचे आपल्याला काय दिलेत? कोऑर्डिनेट्स. आणि ते कोऑर्डिनेट्स काय आहेत? 0,6.0 मीटर. आता 0 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट. म्हणजे ह्या चार्जचा एक्स कोऑर्डिनेट काय? 0. म्हणजे हा चार्ज एक्स ऍक्सिसवर नाही. आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे? 6.0. 6.0 म्हणजे 6 मीटर. म्हणजे ह्या चार्जचं ओरिजिन पासून अलॉंग द वाय ऍक्सिस किती डिस्टन्स आहे? 6 मीटर. म्हणजे तुम्हाला ओरिजिन पासून पॉइंट ए चं काय दिलंय? डिस्टन्स. ठीक आहे. पुढे काय म्हणलंय आपल्याला? कॅल्क्युलेट स्मॉल ए. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट द पॉइंट पी हुज कोऑर्डिनेट्स आर 8.0, 0 मीटर. तर तुम्हाला काय करायचं आहे? ह्या दोन चार्जेसमुळे पी पॉइंटला काय फाइंड करायचं आहे? टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल. म्हणजे आपण काय म्हणूया? पी पॉइंटचं पोटेन्शियल व्हीपी म्हणूया आणि ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि तुम्हाला पी पॉइंटचे काय दिलेत? कोऑर्डिनेट्स. तर पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत बघा? 8.0, 0 मीटर. म्हणजे पी पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे? 8.0 मीटर. म्हणजे पी पॉइंटचं अलॉंग द एक्स ऍक्सिस. म्हणजे थोडक्यात पी पॉइंट कुठे आहे? एक्स ऍक्सिसवर. कारण त्याचा वाय कोऑर्डिनेट काय आहे? 0. म्हणजे पी पॉइंट कुठे असणार आहे? फक्त एक्स ऍक्सिसवर. तर पी पॉइंटचा कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट किती आहे? 8.0 मीटर. म्हणजेच काय? 8 मीटर. म्हणजे पी पॉइंटचं ओरिजिन पासून डिस्टन्स किती आहे? 8 मीटर. ओके. बी. अजून काय विचारलं आपल्याला? कॅल्क्युलेट द वर्क डन. अजून काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे? डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे काय? वर्क डन टू ब्रिंग म्हणजे आणणे. कोणाला आणायचं आहे? प्रोटॉन. कोणता चार्ज? प्रोटॉन. फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट पी. म्हणजे आपल्याला काय सांगितलंय? प्रोटॉन ह्या चार्जला इन्फिनिटी पासून पॉइंट पी पर्यंत घेऊन येण्यासाठी तुम्हाला किती वर्क करावं लागेल? मग हे वर्क डन आपल्याला फाइंड करायचं आहे.
ठीक आहे, 1 बाय 1 आपण सॉल्व्ह करू. पहिल्यांदा आपण काय फाइंड करूया, पोटेन्शियल ऍट पॉईंट पी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल कुणामुळे असतं, तर चार्जेसमुळे असतं. मग ह्या ठिकाणी किती चार्जेस आहेत, तर 2 चार्जेस आहेत. एक आहे 6 मायक्रोकुलोम आणि एक आहे -5 मायक्रोकुलोम. ह्या दोन्ही चार्जेसमुळे पी पॉईंटला आपण काय फाइंड करणार, पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे आपण काय करूया, पहिल्यांदा 6 मायक्रोकुलोम मुळे ह्या ठिकाणी पोटेन्शियल फाइंड करू, प्लस -5 मायक्रोकुलोमचं पी पॉईंटचं पोटेन्शियल. म्हणजे दोन्ही पोटेन्शियलची आपण सिंपल काय करायची, ऍडिशन, बिकॉज पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. सो आपल्याला पहिल्याचा आन्सर मिळेल, टोटल पोटेन्शियल ऍट पॉईंट पी इज इक्वल टू पोटेन्शियल ड्यू टू 6 मायक्रोकुलोम ऍट पॉईंट पी. आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, मी इथे लिहितो, व्ही इज इक्वल टू 1/4πε0 क्यू अपॉन आर. हे झालं क्यू चार्जचं पोटेन्शियल ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम द क्यू. ओके, फॉर्म्युला काय येणार, 1/4πε0 क्यू. क्यू म्हणजे कोण असणार आहे, 6 मायक्रोकुलोम. मायक्रोकुलोमचं कुलोम करा, किती येणार, 6 × 10⁻⁻6 कुलोम अपॉन आर. आर म्हणजे काय, त्या चार्जचं पी पॉईंट पासून डिस्टन्स. कारण आपल्याला ह्या चार्जमुळे पी पॉईंटला पोटेन्शियल फाइंड करायचं आहे, त्यामुळे आपल्याला हे डिस्टन्स माहित पाहिजे किती आहे, 8. हे झालं 6 मायक्रोकुलोमचं पी ला असणारं पोटेन्शियल, प्लस -5 मायक्रोकुलोमचं पी ला असणारं पोटेन्शियल. ते अगेन किती असणार आहे, 1/4πε0 इंटू -5 मायक्रोकुलोमचं काय करा, कुलोम. 5 इंटू मायक्रो म्हणजे 10⁻⁻6, म्हणजे हे किती येणार, -5 इंटू 10⁻⁻6 कुलोम अपॉन -5 मायक्रोकुलोमचं पी पासून डिस्टन्स. कारण आपल्याला -5चं पण पोटेन्शियल कुठं फाइंड करायचं, पी ला. मग आर म्हणजे चार्जचं या पी पॉईंट पासून डिस्टन्स, हे डिस्टन्स फाइंड केलं पाहिजे. आता या ठिकाणी आपण काय अप्लाय करूया, पायथागोरस थेरम. पायथागोरस काय सांगणार, दिस डिस्टन्स प्लस ह्या डिस्टन्सचा स्क्वेअर प्लस ह्या डिस्टन्सचा स्क्वेअर इज इक्वल टू तुम्हाला काय मिळणार, एपी स्क्वेअर. ओके, मग ह्याचा स्क्वेअर किती आहे, 36. ह्याचा स्क्वेअर किती आहे, 64. 36 + 64 100. म्हणजे एपी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, 100. आणि आपल्याला पाहिजे एपी, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट. मग 100चं स्क्वेअर रूट 10. म्हणजे हे डिस्टन्स किती झालं, 10 मीटर. मग या ठिकाणी आपण घेऊया 10. ओके, आता काय करूया आपण, 1/4πε0 दोघांच्यातून कॉमन निघेल. मग राहिलं काय इथं, अजून 10⁻⁻6 पण कॉमन निघतोय. म्हणजे 10⁻⁻6 किंवा आपण ह्या ठिकाणी असं लिहू शकतो, 1/4πε0 कॉमन निघाला. अजून ह्यांच्यातून 10⁻⁻6 सुद्धा काय निघालं, कॉमन निघालं. राहिलं काय इथं, 6/8. हे मायनस हे प्लस, या ठिकाणी काय येणार, -5/10. बरोबर आहे. ओके, व्हीपी इज इक्वल टू 1/4πε0 ची व्हॅल्यू असते 9 × 10⁻9 × 10⁻6 ऍज इट इज. इथं आपण 2 भाग घालूया, किती येणार, 2×3 6, 2×4 8, 5×1 5, 5×2 10. ओके, टोटल पोटेन्शियल ऍट पॉईंट पी 9 × 10⁻9 10⁻6 वी गेट 10⁻3. ओके, आता ह्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2 × 3 6, 6 मायनस किती येणार, 4, 6 - 4 2 अपॉन 4 × 2 8 आणि 2/8 मी तुम्हाला मिळणार 1/4. 4 न काय करा, 9 ला डिवाइड करा, 4×2 8, 1 राहिला, 1 वर घ्या 0, 10, 4×2 8, 2, 2 वर घ्या 0, 20, 4×5 20 इंटू 10⁻³ व्होल्ट. दिस इज द पोटेन्शियल ऍट पॉइंट पी. समजलं सगळ्यांना, हे तुम्हाला पी पॉईंटचं पोटेन्शियल मिळालं, जे ह्या ठिकाणी मी लिहून घेतो कारण हे आपल्याला पुढं यूज होणार आहे. ते किती आलं, 2.25 इंटू 10⁻³ व्होल्ट. ठीक आहे. ओके, अजून काय फाइंड करायचे आपल्याला, वर्क डन. कुणासाठी वर्क डन करायचे, तर एका प्रोटॉन जो चार्ज आहे तो कुठे इन्फिनिटीला, आणि त्याला इन्फिनिटी कडून पॉईंट पी पर्यंत आपल्याला घेऊन यायचा आहे. ओके, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वर्क डन. कुणाच्या अगेन्स्ट, तर ह्या ठिकाणी जे ऑलरेडी चार्जेस प्रेझेंट आहेत त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला काय करायचं, वर्क डन. म्हणजे ऑलरेडी कोणते चार्जेस प्रेझेंट आहेत, -5 मायक्रोकुलोम आणि 6 मायक्रोकुलोम. ह्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला त्या प्रोटॉनवर किती वर्क करावं लागेल असं विचारले. ठीक आहे, पहिल्यांदा हे लिहून घ्या, पहिल्यांदा व्यवस्थित. ओके, आता आपण फाइंड करूया वर्क डन. तर सगळ्यांना एक फॉर्म्युला माहिती असेल पोटेन्शियलचा, व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. मग डब्ल्यू किती असणार आहे, व्ही इंटू क्यू. व्ही इंटू क्यू, तर व्ही म्हणजे काय, पोटेन्शियल, इंटू क्यू म्हणजे काय, चार्ज. ओके, आता पोटेन्शियल म्हणजे काय, तर जे चार्जेस ऑलरेडी प्रेझेंट आहेत त्या चार्जेसचं पी पॉईंटचं पोटेन्शियल. पी पॉईंटचं का, कारण आपल्याला प्रोटॉनला कुठून कुठं आणायचं आहे, तर इन्फिनिटी कडून पी ला.
मग आपल्याला पी पॉईंटचं काय घेतलं पाहिजे, पोटेन्शियल. कुणाचं पोटेन्शियल, जे चार्जेस ऑलरेडी प्रेझेंट आहेत ते, म्हणजे कोण, -5 मायक्रोकुलम आणि 6 मायक्रोकुलमचं पी पॉईंटचं पोटेन्शियल, म्हणजे हे पोटेन्शियल बघा, ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. इंटू चार्ज, हा चार्ज कोणता, तर ज्या चार्जवर आपण वर्क करणार आहे, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्या एक्झाम्पल मध्ये तो चार्ज आहे प्रोटॉन, म्हणजे चार्ज ऑन इथं काय असणार आहे, प्रोटॉन. ओके, आणि व्ही म्हणजे पोटेन्शियल, पोटेन्शियल ऍट पॉइंट पी ड्यू टू चार्जेस विच आर ऑलरेडी प्रेझेंट. ओके, मग काय मला सांगा या ठिकाणी, डब्ल्यू इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट पॉइंट पी किती आहे, व्हीपी इंटू चार्ज ऑन प्रोटॉन, त्याला मी काय म्हणतो, क्यू पी, पी फॉर प्रोटॉन. ओके, मग पोटेन्शियल ऍट पॉइंट पी किती आहे, जे ऑलरेडी आपण आत्ताच फाइंड केलं, 2.25 इंटू 10⁻³ आणि प्रोटॉनवर चार्ज किती असतो सगळ्यांना माहिती आहे, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. म्हणजे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनवर चार्जची मॅग्निट्यूड सेम असते, फक्त इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह असतो. आता काय करूया, ह्या 2.25 ला 1.6 न काय करूया, मल्टिप्लाय करूया, आणि 2.25 इंटू 1.6 याचं उत्तर तुम्हाला मिळते 3.6. किती मिळते, 3.6. सिंपल मल्टिप्लिकेशन आहे, तुम्ही करू शकता. मग राहिलं काय, 10⁻³ आणि 10⁻⁻19, 10⁻⁻16, आणि युनिट का असणार आहे, जूल, कारण आपण वर्क फाइंड केलंय. So this is the answer of second question. Work done to bring a proton from infinity to point P. Okay. Next, question number 12. In parallel plate capacitor with air between the plates. तर आपल्याकडे काय आहे, एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, या ठिकाणी आपण दाखवूया. दिस इज पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, आणि ह्याच्यामध्ये दोन प्लेटच्या मध्ये आपण काय घेतला, एअर. एअर ॲज अ डायलेक्ट्रिक, म्हणजे के ची व्हॅल्यू किती असणार आहे, के म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती असणार आहे, 1. इच प्लेट हॅज अन एरिया ऑफ, दोन्ही प्लेटचा काय दिला तुम्हाला, एरिया. किती एरिया आहे, 6 इंटू 10⁻³ मीटर स्क्वेअर. अँड सेपरेशन बिटवीन द प्लेट्स, सेपरेशन म्हणजे ह्या दोन प्लेट मधलं डिस्टन्स जे आपण दाखवतो डी न, जो मला डी किती दिलाय, 2 mm. डी किती आहे, 2 mm. mm चं काय करणार, मीटर. mm चं मीटर करताना आपण 10⁻³ ने काय करणार, मल्टिप्लाय करणार, 2 इंटू 10⁻³ मीटर. स्मॉल ए, पहिला पॉईंट काय विचारलंय, कॅल्क्युलेट द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर. ह्या कॅपॅसिटरचं काय फाइंड करायचं आहे, कॅपॅसिटन्स म्हणजे कॅपिटल सी. स्मॉल बी, इफ धिस कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू 100 व्होल्ट सप्लाय. आता हा जो कॅपॅसिटर आहे, हा जो कॅपॅसिटर आहे तो आपण काय करणार आहे का, बॅटरीला जोडणार, आणि त्या बॅटरीचं आपल्याला काय दिलंय, व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, आणि ते किती आहे, 100 व्होल्ट. पुन्हा एकदा, इफ धिस कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू 100 व्होल्ट सप्लाय, म्हणजे व्ही किती आहे, 100 व्होल्ट. आणि आपल्याला विचारलंय व्हॉट वुड बी द चार्ज ऑन इच प्लेट. तर प्रत्येक प्लेटवरचा काय विचारलाय, चार्ज म्हणजे कॅपिटल क्यू, कारण ह्या बॅटरीमुळे ह्या कॅपॅसिटरचं काय होणार, चार्जिंग होणार. मग तो कॅपॅसिटर किती चार्ज स्टोअर करेल ते विचारलंय. आणि सगळ्यात शेवटी दिलाय आपल्याला सी पॉइंट, काय दिलंय, हाऊ वुड चार्ज ऑन द प्लेट्स बी अफेक्टेड. आता ह्या प्लेटवर जो चार्ज आहे, किती चार्ज आहे, क्यू, तर त्या चार्ज क्यू वरती कोणता फरक पडेल, इफ 2 mm थिक मायका शीट ऑफ के इज इक्वल टू 6. आता मायका शीट म्हणजे काय, डायलेक्ट्रिक. आता ह्या प्लेटच्या मध्ये हा जो कॅपॅसिटर आहे, ह्याच्या प्लेटच्या मध्ये आपण काय घेणार, एक मायका. मायका म्हणजे काय, डायलेक्ट्रिक, आणि त्या डायलेक्ट्रिकचा थिकनेस म्हणजे स्मॉल टी तुम्हाला किती सांगितलाय, 2 mm. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं ह्या ठिकाणी, तर दोन प्लेट मधलं डिस्टन्स किती आहे, 2 mm आहे. आणि आपण जो मायका घेतलाय, मायका म्हणजे कोण, डायलेक्ट्रिक, त्याचा थिकनेस पण किती आहे, 2 mm. म्हणजे आपण ह्या दोन प्लेटच्या मध्ये सगळीकडे म्हणजे कम्प्लिटली फिल काय घेतलाय, डायलेक्ट्रिक, ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत. आपण असं केलंय का, मला सांगा, की हा कॅपॅसिटर आहे आणि दोन प्लेट मध्ये डिस्टन्स किती आहे, डी, आणि टी एवढ्या थिकनेसचा आपण काय घेतलाय, डायलेक्ट्रिक. असं केलेलं नाही. या ठिकाणी टी जो असणार आहे तो कसा असणार आहे, लेस दॅन डी. पण या ठिकाणी तुमचा थिकनेस जो आहे डायलेक्ट्रिकचा तो किती आहे, टी इज इक्वल टू डी. म्हणजे डायलेक्ट्रिकचा थिकनेस आणि दोन प्लेट मधलं डिस्टन्स हे दोन्ही काय सेम आहे. ओके, आणि हा जो डायलेक्ट्रिक आहे त्या डायलेक्ट्रिकचा काय दिला आपल्याला, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती दिलाय, के इज इक्वल टू 6. म्हणजे आपण या ठिकाणी थोडक्यात काय केला, एक डायलेक्ट्रिक इन्सर्ट केला बिटवीन द टू प्लेट्स ऑफ ए कॅपॅसिटर. पुन्हा एकदा, हाऊ वुड चार्ज ऑन द प्लेट्स बी अफेक्टेड इफ 2 mm थिक mica sheet of K is equal to 6 is inserted between the plates while voltage supply remains connected. व्होल्टेज सप्लाय तोच असणार आहे, म्हणजे कोणता, 100 व्होल्ट. या ठिकाणी व्होल्टेज काय करायचं, सेम घ्यायचं. तर विचारले चार्जवर कोणता
अफेक्ट होईल, म्हणजे चार्जवर कोणता परिणाम होईल. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या ठिकाणी डायलेक्ट्रिक कोणता होता, एअर होता. एअर होता म्हणजे के ची व्हॅल्यू किती होती 1. आणि ज्यावेळी आपण डायलेक्ट्रिक इंट्रोड्यूस करणार तर त्या डायलेक्ट्रिकची व्हॅल्यू किती आहे आता 6. तर काय होतं, कॅपॅसिटन्स 6 टाइम्सनं काय होणार, म्हणजे के टाइम्सनं काय होणार, वाढणार. आणि कॅपॅसिटन्स म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ ए कॅपॅसिटर टू स्टोअर द चार्ज. मग कॅपॅसिटन्स वाढला म्हणजे त्याची चार्ज स्टोअर करण्याची क्षमता वाढणार, म्हणजे तो ह्या केसपेक्षा ह्या केसमध्ये जास्त चार्ज स्टोअर करणार. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायचा आहे क्यू डॅश, नवीन चार्ज फाइंड करायचा आहे. कारण ह्या ठिकाणचा डायलेक्ट्रिक काय होता, एअर होता. ह्या ठिकाणी डायलेक्ट्रिक कोण आहे, मायका. त्यामुळे कॅपॅसिटी वाढली आणि कॅपॅसिटी वाढल्यामुळे चार्ज पण वाढणार. कारण कॅपॅसिटी म्हणजेच काय, ॲबिलिटी टू स्टोअर द चार्ज. ठीक आहे, 1 बाय 1 बघूया आपण. 1 नंबर काय फाइंड करायचं आहे, कॅपॅसिटन्स. मग कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय, ऍक्च्युली ए इप्सिलॉन नॉट के अपॉन डी. पण के पहिल्या 2 केससाठी आपण के कोण डायलेक्ट्रिक कोण घेतलाय, एअर. त्यामुळे के ची व्हॅल्यू किती असणार आहे 1. त्यामुळे हा काय झाला, कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक. आणि तो किती असणार आहे, ए इप्सिलॉन नॉट अपॉन डी. कारण के ची व्हॅल्यू किती असणार आहे 1. हे सॉल्व्ह करूया. सी इज इक्वल टू एरिया किती आहे प्लेटचा, 6 into 10⁻³ इंटू इप्सिलॉन नॉट किती असतो 8.85 इंटू 10⁻12. इप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम किंवा परमिटिव्हिटी ऑफ एअर अपॉन डी. डी म्हणजे 2 प्लेटमध्ये डिस्टन्स किती आहे 2 into 10⁻³ 10⁻³ ला 10⁻³ कॅन्सल, 2 न 6 भाग आला, बेत्रिक 6 म्हणजे किती येणार 3 into 8.85 इंटू 10⁻12. आता 3 8.85 ला मल्टिप्लाय करूया, 5 3 15, 1 8 3 24 आणि 1 25, 2 8 3 24 आणि 2 26 म्हणजे किती आलं 26.55 इंटू 10⁻12. आणि कॅपॅसिटन्सचं युनिट काय असतं, फॅरेड. याचा युनिट काय असणार आहे, फॅरेड. सो पहिल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर किती मिळालं, 26.55 इंटू 10⁻12 फॅरेड. एवढा काय ह्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स व्हेन एअर इज ए डायलेक्ट्रिक. चेक करा पुस्तकात आपल्याला आन्सर काय दिलंय बघा, 2.655. म्हणजे तिने काय घेतलाय, हा जो पॉईंट आहे तो लेफ्ट साईडला एका डिजिटने शिफ्ट केला. मग पॉईंट मी इथं दिला, चालेल. तर आता काय करणार मी, 10च्या ज्या पॉवरमध्ये 1 ऍड करणार. लेफ्टला गेलो आपण ऍड करतो, मग -12 मध्ये 1 ऍड करा, काय होणार -11. ठीक आहे, हे दिलं तरी सुद्धा चालेल, बुकमध्ये आपल्याला हे दिले, बुक प्रमाणे आपण घेऊया. ओके, पुढं हा झाला पहिला क्वेश्चन. आता दुसरा क्वेश्चन आपण फाइंड करूया, स्मॉल बी. स्मॉल बी मध्ये काय सांगितलंय, हा जो कॅपॅसिटर आहे तो एका बॅटरीला जोडा, ज्या बॅटरीचं व्होल्टेज किती आहे 100. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, चार्ज. तर सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. मग क्यू किती असणार आहे, सी व्ही. मग क्यू इज इक्वल टू सी आपण आत्ताच फाइंड केला, किती आहे 2.655 इंटू 10⁻11. बघा सी इंटू व्ही. व्ही किती आहे 100. 100ला मी किती लिहिणार 10⁻². या ठिकाणी काय होईल, क्यू इज इक्वल टू 2.655 इंटू 10⁻11 10⁻². -11 मधनं 2 गेला, 10⁻⁹ कुलोम. दिस इज द चार्ज ऑन द प्लेट ऑफ ए कॅपॅसिटर. बुकमध्ये काय दिले चेक करा, तेवढंच आहे 2.655 इंटू 10⁻⁹ कुलोम. आता सगळ्यात शेवटी सी मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे, चार्जवर कोणता फरक पडेल जर आपण 2 प्लेटच्या मध्ये मायका हा काय घेणार, मायका शीट हा काय घेणार डायलेक्ट्रिक. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण ज्यावेळी डायलेक्ट्रिक इंट्रोड्यूस करतो त्यावेळी कॅपॅसिटन्स के टाइम्स न वाढतो. ठीक आहे, मग न्यू कॅपॅसिटन्स, पहिला कॅपॅसिटन्स किती आहे सी, मग न्यू कॅपॅसिटन्स असणार आहे सी डॅश, तो किती असणार आहे के टाइम्स सी. ह्याच्यापेक्षा के टाइम्स न काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो न्यू कॅपॅसिटन्स किती मिळेल तुम्हाला, सी डॅश इज इक्वल टू, आता के ची व्हॅल्यू किती आहे बघा, के ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 6. मग 6 इंटू पहिला कॅपॅसिटन्स किती आहे, हा एवढा 2.655 इंटू 10⁻11. तर आपण काय करणार, सिम्पली 2.655 ला 6 न मल्टिप्लाय करणार आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे 15.93. तुम्ही करू शकता 6 न काय करा 2.655 ला मल्टिप्लाय करा इंटू 10⁻11 फॅरेड. हा झाला न्यू कॅपॅसिटन्स. समजते, कॅपॅसिटन्स अगोदर फाइंड करणं गरजेचं आहे, कारण मायका घेतल्यामुळे कॅपॅसिटन्स काय झाला, इन्क्रीज झाला. किती इन्क्रीज झाला, जेवढा त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे 6 टाइम्स ना इन्क्रीज झाला. ठीक आहे, आता आपल्याला काय फाइंड करायचं, न्यू चार्ज. तो न्यू चार्ज जो असणार आहे तो पहिल्या चार्जपेक्षा म्हणजे ह्या चार्जपेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे, हे पहिल्यांदा लिहून घ्या. ओके,
अगेन आता आपण हा फॉर्म्युला कसा चेंज करणार, सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. सी ला आपण काय म्हणणार सी डॅश आणि क्यू ला काय म्हणणार क्यू डॅश, आणि क्यू डॅश आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे न्यू चार्ज. मग न्यू चार्ज किती असणार आहे, न्यू कॅपॅसिटन्स इंटू व्ही. व्ही बॅटरी तिने काय सांगितलं सेम ठेवायची. बघा क्वेश्चन मध्ये सगळ्यात शेवटी काय सांगितलंय, व्होल्टेज सप्लाय रिमेन्स कनेक्टेड. व्होल्टेज सप्लाय इथे किती होता 100 व्होल्ट, तर ह्या ठिकाणी पण किती ठेवायचा 100 व्होल्ट. ओके, मग क्यू डॅश इज इक्वल टू सी डॅश. सी डॅश किती आला 15.93 इंटू 10⁻⁻11 आणि व्ही किती आहे 100. 100 म्हणजे किती 10⁻². सो वी गेट क्यू डॅश इज इक्वल टू 15.93 इंटू 10⁻11 10⁻², 10⁻⁻9 कुलो. बघा आता ह्या व्हॅल्यूपेक्षा ही व्हॅल्यू काय जास्त आहे, म्हणजे चार्ज स्टोअर करण्याची कॅपॅसिटी काय झाली वाढली, म्हणजे पहिल्यापेक्षा हा कॅपॅसिटर जास्त चार्ज काय करणार स्टोअर करणार, ज्यावेळी आपण त्याच्या दोन प्लेटमध्ये एअर ऐवजी काय घेणार मायका शीट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13 शेवटचा क्वेश्चन. फाइंड द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन पी अँड क्यू. तर पी आणि क्यू ह्या दोन पॉईंटच्या मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स गिवन एरिया ऑफ ईच प्लेट. प्रत्येक प्लेटचा एरिया किती आहे ए अँड सेपरेशन बिटवीन द प्लेट्स हे किती आहे डी. तर अशा आपल्याला दोन डायग्राम दिलेले आहेत, क्वेश्चन मध्येच डायग्राम गिवन आहे आणि आपल्याला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर मला सांगा ह्या ठिकाणी किती प्लेट्स आहेत. बघा 1 2 3 आणि 4. आपल्या सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, नंबर ऑफ प्लेट्स जर एन असतील, एन काय नंबर ऑफ प्लेट्स, तर नंबर ऑफ कॅपॅसिटर्स हे किती असणार आहे n-1. बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी किती प्लेट्स आहेत 1 2 3 4. तर 4 प्लेट असतील तर कॅपॅसिटर किती असणार आहे 3. ह्या ठिकाणी मला सांगा तुम्हाला 3 कॅपॅसिटर दिसत आहेत. बघा हा पहिला कॅपॅसिटर, हा दुसरा कॅपॅसिटर आणि हा तिसरा कॅपॅसिटर, आणि हे तिन्ही कॅपॅसिटर्स कसे जोडलेत सिरीज मध्ये हे आपल्याला समजत आहे. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. आता सिरीज मध्ये इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय असतो, तर 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स CS. हे आपल्याला झालेलं आहे थेअरीमध्ये. तर पहिल्यांदा आपण काय फाइंड करूया C1 C2 अँड C3. C1 म्हणजे काय पहिल्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स, C2 म्हणजे ह्या दुसऱ्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स आणि C3 म्हणजे ह्या तिसऱ्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स. ओके, आता कॅपॅसिटन्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे C इज इक्वल टू A∈0K अपॉन D. हा कॅपॅसिटन्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला आपण 1 बाय 1 प्रत्येक कॅपॅसिटरसाठी अप्लाय करूया. फॉर फर्स्ट कॅपॅसिटर आपण काय म्हणणार C1 इज इक्वल टू एरिया किती आहे, तर एरिया प्रत्येकाचा किती आहे A आहे. या ठिकाणी काय येणार A∈0 तर काय कॉन्स्टंट परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम इंटू K. K म्हणजे किती असणार आहे K1. पहिल्या कॅपॅसिटरचा K किती आहे K1 अपॉन D. D म्हणजे पहिल्या कॅपॅसिटरसाठी दोन प्लेट मधलं डिस्टन्स जे किती आहे D/3. मग D ला मी इथे काय देणार D/3. समजतंय. मग हे किती होऊन जाईल मला सांगा C1 इज इक्वल टू 3 वर जाईल 3A∈0K1 अपॉन D. हा आपल्याला मिळाला C1. सिमिलरली C2 किती मिळेल आपल्याला C2 एरिया प्रत्येकाचा एरिया किती आहे Aच आहे, मग प्रत्येक ठिकाणी A येणार. ε0 कॉन्स्टंट आहे प्रत्येकासाठी तेच येणार. K दुसऱ्यासाठी K किती आहे K2 अपॉन D किती आहे दोन प्लेट मध्ये डिस्टन्स अगेन D/3 3 वर जाणार. मग C2 किती आला 3A∈0K2 अपॉन D. हा मिळाला C2. सिमिलरली C3 किती मिळेल तुम्हाला अगेन A∈0 किती K3. K ऐवजी काय येणार K3 अपॉन D ऐवजी काय येणार D/3. 3 ला अगेन वर घ्या. C3 किती झाला तुमचा 3A∈0K3 अपॉन D. ओके, अशा तऱ्हेने तुम्हाला काय मिळालं C1 C2 C3. ते दिसतंय का बघा जरा. ठीक आहे दिसत आहे. ओके, आता पुढे आपण काय सांगू शकतो C1 C2 अँड C3 आर कनेक्टेड इन सेरीज. कसे जोडलेत सिरीज मध्ये. मग इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. ओके, 1/CS इज इक्वल टू 1/C1. कुठे आहे C1 बघा हा. मग या C1 ची व्हॅल्यू इथं पुट करणार आपण. मग हे काय होईल 1 अपॉन हे काय होईल 3A∈0K1 अपॉन D. मग D पुन्हा वर जाणार न्यूमरेटरला. म्हणजे हे काय झालं D अपॉन
3a इप्सिलॉन नॉट k1. सिमिलरली 1/c2 1/c2 म्हणजे 1/3a इप्सिलॉन नॉट k2 पुन्हा अपॉन d म्हणजे d वर जाणार म्हणजे हे काय झालं d/3a इप्सिलॉन नॉट k2 प्लस अगेन काय होणार आता हे d वर जाणार 3a इप्सिलॉन नॉट k3 म्हणजे 1/cs इज इक्वल टू ह्या तिन्ही टर्म मधून तुम्हाला समजतंय d/3a इप्सिलॉन नॉट काय निघतोय कॉमन बघा d/3a इप्सिलॉन नॉट d/3a इप्सिलॉन नॉट d/3a इप्सिलॉन नॉट तिन्ही ठिकाणी कॉमन आहे ते बाहेर घ्या मग राहिलं काय 1/k1 प्लस 1/k2 प्लस 1/k3 1/k1 k1 किती आहे 1 1/1 प्लस 1/k2 k2 किती आहे 3 1/3 प्लस 1/k3 k3 किती आहे 6 सो वी गेट 1/6 सो 1/cs इज इक्वल टू काय होईल d/3a इप्सिलॉन नॉट आता हे सॉल्व्ह करूया काही सॉल्व्ह करणार आहे तिघांचा डिनॉमिनेटर सेम करूया ह्या ठिकाणी 6 आहे ह्या ठिकाणी 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड 3 × 2 6 ह्या ठिकाणी 6 न मल्टिप्लाय 6 न डिवाइड 6/6 हे झालं 6/6 हे झालं 2/6 आणि हे झालं 1/6 मग आता मला सांगा सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय झाला सेम झाला किती झालाय 6 झालाय आता न्यूमरेटरला ह्या ठिकाणी किती आलाय 6 ह्या ठिकाणी 2 6 + 2 किती असणार आहे 8 8 + 1 9 म्हणजे तुम्हाला मिळालं 9/6 सो फायनली तुम्हाला हे सॉल्व्ह केल्यानंतर किती मिळेल इकडे देऊया आपण 1/cs इज इक्वल टू 3 न भाग आलवा इथं 3 त्रिक 9 इथं किती आला 3 3/6 3 न पुन्हा 6 ला भाग आलवा 3 2 6 मग खाली 2 आला मग तुम्हाला मिळालं d/2a इप्सिलॉन नॉट ही कुणाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/cs ची व्हॅल्यू मिळाली 1/cs किती आला d/2a इप्सिलॉन नॉट आपल्याला पाहिजे cs म्हणजे 1/cs चा रेसिप्रोकल मग ह्या टर्मचा पण काय घ्या रेसिप्रोकल ह्याला वर पाठवा म्हणजे काय होईल 2a इप्सिलॉन नॉट अपॉन d सो दिस इज द आवर फायनल आन्सर हा झाला ह्या पहिल्या डायग्रामसाठी p आणि q ह्या दोन पॉइंट मधला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स चेक करा बुकमध्ये आपल्याला तेच आन्सर दिलंय किती 2a इप्सिलॉन नॉट अपॉन d लिहून घ्या आता सेकंड डायग्रामसाठी बघूया आपण ओके आता ही सेकंड डायग्राम आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली अगेन ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पी आणि क्यू यांच्यामधला काय फाइंड करायचा आहे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर टोटल 3 कॅपॅसिटर आहेत हा पहिला कॅपॅसिटर ज्याचा कॅपॅसिटन्स आपण सपोज किती मानूया C1 हा दुसरा कॅपॅसिटर ज्याचा कॅपॅसिटन्स आहे C2 आणि हा तिसरा कॅपॅसिटर ज्याचा कॅपॅसिटन्स आहे C3 अगोदर आपण काय करूया 1 बाय 1 C1 C2 C3 च्या व्हॅल्यूज फाइंड करूया ठीक आहे तर पहिल्यांदा आपण काय फाइंड करूया C1 आता C1 कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे ए इप्सिलॉन नॉट के अपॉन डी अगेन तोच आहे मग C1 साठी ए किती आहे बघा a/2 ए किती येणार a/2 इप्सिलॉन नॉट के किती आहे k1 अपॉन डी आणि डी ची व्हॅल्यू किती आहे डीच आहे मग हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला C1 किती मिळेल ए इप्सिलॉन नॉट k1 किती आहे 4 हा 2 खाली जाणार म्हणजे हे काय झालं 2d आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला C1 ची व्हॅल्यू मिळेल 2 ना इथं भाग घालवा 2a इप्सिलॉन नॉट अपॉन डी ही तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळाली C1 ची किती व्हॅल्यू मिळाली जरा चेक करा 2a इप्सिलॉन नॉट अपॉन डी ही झाली C1 ची व्हॅल्यू सिमिलरली C2 फॉर्म्युला काय तोच आहे ए इप्सिलॉन नॉट के आता C2 साठी ए किती आहे a/2 इप्सिलॉन नॉट के किती आहे k2 अपॉन डी डी किती आहे बघा d/2 पहिल्या कॅपॅसिटरसाठी डी किती होता तर डीच होता ह्या दोन प्लेट मधला डिस्टन्स आता ह्या पूर्ण डिस्टन्स मध्ये आपण काय घेतलं दोन कॅपॅसिटर घेतलेत म्हणजे डी ची व्हॅल्यू काय होणार d/2 आणि d/2 मग दोन प्लेट मधलं डिस्टन्स किती झालं d/2 बरोबर ह्या ठिकाणी काय होईल ह्या 2 ला हा 2 काय होईल कॅन्सल आणि k2 ची व्हॅल्यू किती आहे k2 ची व्हॅल्यू आहे 3 मग ह्या ठिकाणी येणार 3 2 ला 2 काय झाला कॅन्सल 3 ला मी पहिल्यांदा लिहितो 3a इप्सिलॉन नॉट अपॉन डी ही कोणाची व्हॅल्यू झाली C2 ची व्हॅल्यू काय आली 3a इप्सिलॉन नॉट अपॉन डी आणि सगळ्यात शेवटी C3 अगेन फॉर्म्युला a इप्सिलॉन नॉट k अपॉन डी ए किती आहे C3 साठी a आहे a/2 इंटू इप्सिलॉन नॉट k किती आहे k3
अपॉन डी, डी किती आहे 2 प्लेटमध्ये डिस्टन्स d/2. अगेन ह्या 2 ला 1/2 ला हा 1/2 कॅन्सल, मग तुम्हाला काय मिळणार C3 इज इक्वल टू ए एप्सिलॉन नॉट K3 अपॉन डी, पण K3 किती आहे 6, या ठिकाणी येणार 6 पहिल्यांदा झाल्या 6 ए इप्सिलॉन नॉट अपॉन डी, हा झाला C3. अशा तऱ्हेने आपण नेहमीप्रमाणे काय केलं, जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये केलं होतं C1 C2 C3च्या व्हॅल्यू फाइंड केल्या. आता कोण सिरीज मध्ये आहे आणि कोण पॅरल मध्ये आहे तुम्हाला बघून समजते. C2 आणि C3 हे सिरीज मध्ये आहेत आणि ह्या दोघांच्या इक्विव्हॅलंटला C1 हा पॅरल मध्ये आहे. समजते. मग पहिल्यांदा आपण काय करूया, C2 आणि C3चा काय फाइंड करूया, इक्विव्हॅलंट. C2 अँड C3 आर इन सिरीज. C2 आणि C3 कशा आहेत सिरीज मध्ये, कुठे बघा C2, हा C2 आणि हा C3 हे कसे आहेत सिरीज मध्ये. आता C2 आणि C3 हे सिरीज मध्ये असतील तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काय असणार, 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2, सॉरी 1/C2 प्लस 1/C3, कारण आपलं काय सांगितलंय C2 आणि C3 हे सिरीज मध्ये आहेत, C2 आणि C3 हे सिरीज मध्ये आणि ह्यांच्या इक्विव्हॅलंटला C1 कसं आहे पॅरलल मध्ये. समजतंय. ठीक आहे. मग 1/CS इज इक्वल टू 1/C2, C2 कुठे आहे बघा हा, म्हणजे 1 ही टर्म येणार ना, म्हणजे डी पुन्हा वर जाणार, म्हणजे काय झालं d/3a इप्सिलॉन नॉट प्लस 1/C3 म्हणजे डी वर जाणार d/6a इप्सिलॉन नॉट. हे सॉल्व्ह करा. आता ह्यातून तुम्हाला माहिती आहे d/3a इप्सिलॉन नॉट काय निघतोय, कॉमन निघतोय. असं पण सॉल्व्ह करू शकतो किंवा बेस्ट वे दोघांचा डिनॉमिनेटर सेम करूया, सेमच आहे फक्त ह्या ठिकाणी 6 आहे ह्या ठिकाणी 3 आहे, मग इथं 6 करण्यासाठी 2 न मल्टिप्लाय करा, 2 न काय करा डिवाइड करा, मग हे काय झालं 2d/6a इप्सिलॉन नॉट d/6a इप्सिलॉन नॉट. मी दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाला किती 6a इप्सिलॉन नॉट, 2d प्लस डी किती येणार 3d, 3 न खाली भाग घालवा म्हणजे तुम्हाला काय मिळून जाईल d/3 दुनी 6 2a इप्सिलॉन नॉट, ही झाली 1/ch ची व्हॅल्यू. मग CS किती असणार ह्याचा रेसिप्रोकल घ्या 2a इप्सिलॉन नॉट अपॉन डी, हा आपल्याला मिळाला CS मध्ये काय ह्या दोघांचा इक्विव्हॅलंट, कारण हे दोन कॅपॅसिटर C2 आणि C3 हे कसे आहेत सिरीज मध्ये आहेत बघा की, फर्स्ट प्लेट सेकंड प्लेट आणि थर्ड प्लेट. तर आपण आत्ताच बघितलं थोड्या वेळापूर्वी 3 प्लेट असतील तर नंबर ऑफ कॅपॅसिटर किती असणार आहे 2, 3 - 1 म्हणजे 2 असणार आहेत. बघा हे दोन कॅपॅसिटर कसे आहेत सिरीज मध्ये आणि ह्या दोघांचा इक्विव्हॅलंट आला 2a इप्सिलॉन नॉट अपॉन डी, म्हणजे ह्या दोघांच्या बद्दल आपण ह्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटर जोडू शकतो. आता CS आणि C1 हे कसे झाले पॅरलल. नाव CS and C1 are connected in parallel. पॅरललचा इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, CP इज इक्वल टू C1 प्लस CS. CP इज इक्वल टू C1 प्लस दोघांचा इक्विव्हॅलंट CS. मग CP इज इक्वल टू C1 किती आहे बघा, C1 आपण या ठिकाणी फाइंड केलं 2a इप्सिलॉन नॉट अपॉन डी प्लस CS आताच फाइंड केला 2a इप्सिलॉन नॉट अपॉन डी, म्हणजे काय झालं 2a इप्सिलॉन नॉट अपॉन डी प्लस 2a इप्सिलॉन नॉट अपॉन डी, दोन्ही टर्म काय सेमच आहेत, म्हणजे तुम्हाला काय मिळणार CP 2 टाइम्स 2a इप्सिलॉन नॉट अपॉन डी, म्हणजे फायनल तुम्हाला मिळणार 2 × 2 4a इप्सिलॉन नॉट अपॉन डी. दिस इज द फायनल आन्सर. हा झाला P आणि Q ह्या दोन पॉइंट मधला ह्या 3 कॅपॅसिटरचा C1 C2 C3चा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. आणि बुक मध्ये सुद्धा आपल्याला किती आन्सर दिले चेक करूया आपण, तेच दिले 4a इप्सिलॉन नॉट अपॉन डी, 4a इप्सिलॉन नॉट अपॉन डी. ओके. अशा तऱ्हेने आपण इलेक्ट्रोस्टॅटिक ह्या चॅप्टरचा एक्झरसाइज म्हणजे न्यूमरिकल पार्ट जो आहे तो कम्प्लीट केलेला आहे.